ट्रिग्नोमेट्रीच्या चॅप्टरकडे बघून तुझंही डोकं गरगरतंय का? साइन, कॉस, टॅन बघून वाटतं हे माझ्यासाठी नाही. अरे भैया अगदी ती थांब. आजच्या एका व्हिडिओ नंतर ट्रिग्नोमेट्री तुझा फेवरेट चॅप्टर होऊ शकतो. आणि हो, शेवटी असा हँड ट्रिक दाखवणार आहे ज्याने तू 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्रीची फुल ट्रिग्नोमेट्री टेबल 30 सेकंड्स मध्ये लिहू शकशील. कोणतंही पाठांतर नाही. जर तुम्ही 10वी बोर्डचे विद्यार्थी असाल आणि ट्रिग्नोमेट्रीमुळे आजही घाबरत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कारण ट्रिग्नोमेट्री हा चॅप्टर मार्क्स देतो, मार्क्स घेत नाही. आज मी तुम्हाला ट्रिग्नोमेट्री बोर्ड एक्झाम साठी इतकी सोपी करून सांगणार आहे की हा चॅप्टर तुम्ही स्किप करणारच नाही. बोर्ड एक्झाम मध्ये दरवर्षी ट्रिग्नोमेट्री वरून सेम टाइपचे क्वेश्चन विचारले जातात, पण स्टुडंट्स इथेच मार्क्स गमावतात कारण बेसिक्स क्लिअर नसतात. आजचा व्हिडिओ हा ट्रिग्नोमेट्रीचा बोर्ड ओरिएंटेड शॉर्टकट व्हिडिओ ठरणार आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संकेत सर स्मार्ट लर्निंग @मॅथमॅटिकली पॅरलल या युट्यूब चॅनलवर मी संकेत राजे कदम आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे 10वी बोर्डचा अत्यंत महत्त्वाचा चॅप्टर ट्रिग्नोमेट्री, ज्याला की आपण त्रिकोणमिती या नावाने ओळखतो. आजच्या या एकाच लेक्चरमध्ये तुम्ही शिकणार आहात ट्रिग्नोमेट्रीच्या बेसिक कन्सेप्ट, साइन, कॉस, टॅनचं डेफिनेशन, 0 डिग्री, 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री यांचे व्हॅल्यू काढण्याचा टेबल हाताच्या बोटावरती, बोर्डच्या परीक्षेमध्ये येणारे IMP क्वेश्चन्स आणि बरंच काही. एकाच लेक्चरमध्ये सगळ्या कन्सेप्ट होतील तुमच्या क्रिस्टल क्लिअर. चला तर मग, सर तुम्हाला 10वी बोर्डमध्ये मॅक्सिमम मार्क्स स्कोर करायचे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मी मध्ये मध्ये देत जाणाऱ्या नोट्स वहीवरती लिहत चला. ट्रिग्नोमेट्री म्हणजे नेमकं काय रे बाबा? तर ट्री मीन्स तीन, गॉन मीन्स साइड, मेट्री मीन्स मेजरमेंट. साध्या सोप्या भाषेमध्ये सांगायचं तर ट्रायंगल मधील 3 साइडचं मेजरमेंट घेणे म्हणजे ट्रिग्नोमेट्री. 10वी बोर्ड परीक्षेमध्ये हा चॅप्टर आपल्याला 7 मार्कांसाठी विचारला जातो. या ठिकाणी लक्षात घ्या, ट्रिग्नोमेट्री हेच पूर्ण कन्सेप्ट फक्त आणि फक्त 3 शब्दांच्या भोवती फिरतं आणि ते 3 शब्द आहेत हायपोटेनियस, अपोजिट साइड आणि ऍडजसंट साइड. समजा या ठिकाणी मी एक ट्रायंगल घेतला, त्यामध्ये आता ऍडजसंट साइड नेमकं म्हणायचं कुणाला, अपोजिट साइड म्हणायचं कुणाला, हायपोटेनियस म्हणायचं कुणाला, तर लक्षात ठेवा जर या ठिकाणी एक ट्रायंगल 90 डिग्रीचा असेल तर त्या 90 डिग्रीच्या समोर 90 डिग्रीच्या अपोजिट असणारं साइड म्हणजेच हायपोटेनियस. लक्षात काय ठेवायचं? पांडवांचा मोठा भाऊ, त्रिकोणाची मोठी बाजू, ओके, दॅट इज कर्ण. कर्ण ज्याला आपण इंग्रजीमध्ये हायपोटेनियस असं म्हणत असतो. आपल्याला पायथागोरस दादांनी सांगितलंय, काय सांगितलंय की त्रिकोणामधील सगळ्यात मोठ्या बाजूला हायपोटेनियस कर्ण असं म्हणायचं. त्यानंतर जर लक्षात घ्याल तर कोणताही अँगल तुम्ही थिटा कन्सिडर केला तर त्या थिटाच्या समोर थिटाच्या समोर जी बाजू असेल ती झाली आपल्यासाठी समोरील बाजू म्हणजेच अपोजिट साइड. थिटाला लागून असलेली लगतची बाजू म्हणजेच ऍडजसंट साइड. आता लक्षात घ्या, आपण ट्रिग्नोमेट्री मध्ये घेत असलेले जे काही रेशोज आहेत तर घ्यायचे कुणाचे आहे? मी तुम्हाला ट्रिग्नोमेट्रीचा मिनिंग काय सांगितला? ट्रायंगलच्या 3 साइडचे इंटर रिलेशन. ट्रिग्नोमेट्रीच्या रेशोंना आपण ओळखतो साइन, कोसाइन, टँजंट, सिकेंट, कोटँजंट आणि कोसिकेंट या नावांनी. लक्षात घ्या यांचे रिलेशन्स कसे असतील. ट्रायंगल मध्ये असतात 3 साइड्स. ह्या 3 साइड्सचे एकमेकांसोबत जर आपण रेशो बनवले तर ते रेशो बनतील 6, जे की आपण या ठिकाणी डिनोट केलेले आहेत. आता सगळ्यात सुरुवातीचा आहे साइन. तर साइन म्हणजे काय? अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. कॉस म्हणजे काय? तर ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनियस. आणि टॅन म्हणजे काय? तर टॅन म्हणजे अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. त्यानंतर लक्षात घ्या, साइनच्या उलट असतो कोसेक. उलट म्हणजे साइनच्या जो डिनॉमिनेटर मध्ये आहे तो न्यूमरेटर मध्ये जाईल, जो न्यूमरेटर मध्ये आहे तो अंशाचा छेदात जाईल, छेदाचा अंशात जाईल. आपण समोर इंटर रिलेशन मध्ये हे बघणारच आहोत आणखी. तरी पण लक्षात ठेवा, साइन आहे आपला अपोजिट अपॉन हायपोटेनियस. कोसेक काय आहे? कोसेक आहे याच्या उलट. जो याच्या डिनॉमिनेटर मध्ये आहे तो त्याच्या न्यूमरेटर मध्ये, जो याच्या न्यूमरेटर मध्ये आहे तो त्याच्या डिनॉमिनेटर मध्ये. म्हणजे या ठिकाणी कोसेक बघा हायपोटेनियस अपॉन अपोजिट साइड. त्यानंतर आपल्याकडे आहे कॉस थिटा. कॉसच्या बिलकुल उलट आहे सेक थिटा. त्यानंतर आहे आपल्याकडे टॅन आणि टॅनच्या बिलकुल उलट आहे कॉट. आता लक्षात घ्या, साइन, कॉस, टॅन हे काय भूतगीत नाहीत. हे काय आहे?
तर त्रिकोणाच्या बाजूच्या लांबींचे गुणोत्तर आपण हे घेत आहोत त्यांचे एकमेकांसोबत असणारे रिलेशन्स कुणाचे ट्रायंगलच्या साइड्सचे. आता हे लक्षात कसं ठेवायचं तर साइन साठी तुम्ही लक्षात ठेवू शकता SOH. कॉस साठी तुम्ही लक्षात ठेवू शकता CAH आणि टॅन साठी तुम्ही लक्षात ठेवू शकता TOA. हे 3 शब्द जर तुम्ही लक्षात ठेवले तर तुमचे हे 6 सूत्र 6 फॉर्म्युले कधीही विसरणार नाही. ओ म्हणजेच काय? ओ म्हणजे काय? तर ओ म्हणजे अपोजिट साइड, एच म्हणजे हायपोटेन्युअस, ए म्हणजे ऍडजसंट साइड. क्लिअर सगळ्यांना? आता जर साइन पार्ट झाला तर कोसेक ऑलरेडी झालेलाच आहे. जर कॉस पार्ट झाला तर सेक माहितीच आहे. कारण काय करायचं? त्यांच्या एकमेकांच्या उलट करायचं. जर टॅन कधी पार्ट झाला तर कॉट हा तुम्हाला लक्षात आलेला आहेच. याच्यावर उदाहरण द्यायचं म्हटलं तर या ठिकाणी आपण म्हणू शकतो, समजा या ठिकाणी मी जर एक राईट अँगल ट्रायंगल घेतला आणि मी म्हटलं थिटाच्या समोर आहे 5, थिटाच्या ऍडजसंट आहे 12 आणि थिटाचा हायपोटेन्युस आहे 13. तर तुम्ही मला सांगा साइन कॉस त्यांचे रेशो या ठिकाणी काय असतील? तर साइन आहे अपोजिट अपॉन हायपोटेन्युस, म्हणजे या ठिकाणी मला साइन बनेल 5/30, 5/13. कॉस बनेल ऍडजसंट अपॉन हायपोटेन्युस 12/30. टॅन बनेल 5/12 दॅट इज अपोजिट अपॉन ऍडजसंट, समोरची बाजू भागिले लगतची बाजू. या ठिकाणी थोडासा पॉज घ्या आणि हे पूर्ण 6 सूत्र विशेष करून वरचे 3 साइन कॉस टॅनचे आपल्या वहीमध्ये लिहून घ्या आणि मग पुढे कंटिन्यू करा. इंटर रिलेशन बिटवीन ट्रिग्नोमेट्रिक रेशोज. जसं मी तुम्हाला मागच्या स्लाइड मध्ये सांगितलं की साइन आणि कोसेक एकमेकांचे अपोजिट आहेत. बघा, कोसेक थिटा 1/साइन, साइन थिटा 1/कोसेक. या ठिकाणी जर हे फॉर्म्युले तुमचे पाठ झाले तर याला वेगळ्याने पाठ करण्याची आवश्यकता नाही. साइन कोसेक एकमेकांचे अपोजिट आहे. याला आपण म्हणतो की इन्व्हर्स आहेत. याला आपण बाय डेफिनेशन म्हणत असतो हे एकमेकांचे व्यस्त आहेत. म्हणजे जी साइनची किंमत असेल ती कॉसेकच्या उलट व्यस्त इन्व्हर्स, जी कोसेकची किंमत असेल ती साइनच्या व्यस्त इन्व्हर्स असते. म्हणजे साइन थिटा बरोबर 1/कोसेक, कोसेक थिटा इक्वल टू 1/साइन. दोघांचा मल्टिप्लिकेशन केला तर आन्सर 1 येतं. तोच संबंध कॉस आणि सेक मध्ये आहे. कॉस इंटू सेक कराल तर 1 मिळेल. ओके, आता फॉर्म्युला तुम्ही फक्त हाच महत्वाचा लक्षात ठेवायचा आहे. हे बाकीचं तुम्ही लक्षात न ठेवता ते ऑटोमॅटिक तुमच्या लक्षात राहणार आहे. बघा कसं लक्षात राहणार आहे. कॉस गुणिले सेक बरोबर 1. आता या ठिकाणी मी तुम्हाला अल्जेब्राचा कन्सेप्ट सांगतो. अल्जेब्रामध्ये आपण काय करतो, जर समजा कॉस या ठिकाणी गुणाकारात असेल तर बरोबरच्या पलीकडे जाऊन भागाकारात जातो. म्हणजेच या ठिकाणी मला मिळालं बघा, हा कॉस गेला पलीकडे. ओके, या ठिकाणी मी ज्याला कट मारला तो कॉस गेला पलीकडे, म्हणजे सेक थिटा इक्वल टू 1/कॉस. आता मला जर या ठिकाणी कॉसची किंमत काढायची असेल तर सेक पाठवा पलीकडे, म्हणजेच मला कॉस मिळेल 1/सेक. तेच रिलेशन आहे टॅन आणि कॉट मध्ये. टॅन इंटू कॉट इक्वल टू 1. सो टॅन थिटा इक्वल टू 1/कॉट आणि कॉट थिटा इक्वल टू 1/टॅन थिटा. आता सगळ्यात महत्वाचं रिलेशन आहे टॅनचं साइन कॉस सोबत आणि कॉटचं कॉस साइन सोबत. आता लक्षात घ्या, मी तुम्हाला टॅन थिटाचा फॉर्म्युला सांगताना काय सांगितलं होतं, काय लक्षात ठेवा म्हटलं होतं, tan theta is equal to OA, that is O by A, opposite side upon adjacent side, समोरची बाजू भागिले लगतची बाजू. मग आता लक्षात घ्या, टॅनचं सूत्र साइन आणि कॉस मध्ये कसं येतं, तर साइन थिटा साठी सूत्र आहे अपोजिट साइड म्हणजे समोरील बाजू भागिले कर्ण हायपोटेनियस अपॉन ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनियस आहे कॉस साठी. या ठिकाणी जर मी हायपोटेनियस कॅन्सल केला तर माझ्याकडे फक्त उरलं अपोजिट अपॉन हायपोटेनियस आणि जे की टॅन थिटाचं सूत्र आहे. म्हणजेच मला टॅन इज इक्वल टू काय मिळालं बघा, साइन अपॉन कॉस. जर नसन लक्षात आलं तर बघा,
साइन अपॉन कॉस, साइन अपॉन कॉस दोघांना जर डिवाइड करसाल, ओके, तर साइन आहे तुमचा अपोजिट अपॉन हायपोटेन्यूस, याला डिवाइड करसाल कॉसने म्हणजेच ऍडजसन अपॉन हायपोटेन्यूस, तर हायपोटेन्यूस हायपोटेन्यूस कॅन्सल, मला मिळालं अपोजिट अपॉन ऍडजसन, आणि अपोजिट अपॉन ऍडजसंट आहे माझ्यासाठी टॅन थिटा, म्हणजेच टॅनचं सूत्र मी म्हणू शकतो साइन बाय कॉस. आता एक गोष्ट तर आपल्याला माहितीच आहे की टॅन आणि कॉट एकमेकांच्या उलट आहे, एकमेकांच्या इनवर्स आहे, व्यस्त आहे. करा याला व्यस्त. जो कॉस डिनॉमिनेटर मध्ये आहे, छेदात आहे, तो अंशात जाईल न्यूमेरेटर, आणि जो न्यूमेरेटर मध्ये आहे तो डिनॉमिनेटर मध्ये जाईल. म्हणजेच मला कॉट थिटा इज इक्वल टू मिळालं कॉस थिटा अपॉन साइन थिटा. यानंतर आपण बघणार आहोत कंपाऊंड अँगल्स. आता कंपाऊंड म्हणजे नेमकं काय रे बाबा, तर त्याला मराठीमध्ये म्हटलं जातं कोटिकोन. आता कोटिकोन काटकोन, कोटिकोन काटकोन थोडासा फरक आहे, बस 19-20 का फरक आहे. काटकोन म्हणजे काय, ज्याचं मेजरमेंट 90 डिग्री असतं. काटकोन म्हणजे काय, ज्याचं मेजरमेंट 90 डिग्री असतं. कोटिकोन दॅट इज कंपाऊंड अँगल म्हणजे काय, तर ज्या दोन अँगलचं ऍडिशन 90 डिग्री असतं. कंपाऊंड अँगल म्हणजे काय, ज्या दोन अँगलचं ऍडिशन 90 डिग्री असतं त्यांना म्हटलं जातं कंपाऊंड अँगल, दॅट इज कोटिकोन म्हटलं जातं. त्यांना काय म्हटलं जातं, कोटिकोन. लक्षात राहील आता. काटकोन कोटिकोन शब्द लक्षात ठेवायचे. काटकोन काय, 90 डिग्रीचा अँगल. कोटिकोन काय, 90 डिग्रीचे दोन अँगल ज्यांची ऍडिशन 90 येईल. 90-90 नाही, दोघांची ऍडिशन 90 डिग्री आली तर तो बनेल कोटिकोन. या ठिकाणी बघा साइन थिटा साठी फॉर्म्युला बनतो कॉस 90 मायनस थिटा. मग या ठिकाणी कोणते दोन अँगल, तर हा एक आणि हा दुसरा, थिटा 90 मायनस थिटा, दोघांचं जर ऍडिशन केलं, दोघांचं जर समेशन केलं, तर आपल्याला मिळेल 90 डिग्री. आता हे अँगल लक्षात ठेवा, ठीक आहे. मी तुम्हाला ज्यावेळेस टेबल सांगेल व्हॅल्यूचा, त्यावेळेस मी तुम्हाला ह्या व्हॅल्यू प्रूव्ह करून दाखवेल. तुम्हाला त्याच्या आधी एखादी गोष्ट सांगून देतो. समजा मी म्हटलं साइन ऑफ 30 डिग्री, तर कॉस ऑफ किती मिळेल, तर कॉस ऑफ 90 मायनस थिटा म्हणजेच 90 मायनस 30 दॅट इज कॉस ऑफ 60 डिग्री मिळणार. मला काय मिळणार, म्हणजे साइन 30 ची किंमत आणि कॉस 60 ची किंमत इक्वल मिळेल. मग हे रिलेशन कोणाकोणात असतात, तर साइन कॉस कंपाऊंड अँगल चे रिलेशन कुणाचे कुणासोबत घ्यायचं, साइनचं कॉस, कॉसचं साइन, त्यानंतर टॅनचं कॉट, कॉटचं टॅन. ओके, दॅट्स इट. नंतर सेकचं कोसेक, कोसेकचं सेक. टॅनचं कॉट आणि सेकचं कोसेक सोबत घ्यायचं, सेकचं कोसेक, कोसेकचं सेक सोबत. क्लिअर सगळ्यांना? चला हे फॉर्म्युले सगळ्यांनी नोटबुक वरती नोट करून घ्या. आता आपण बोलणार आहोत त्या टॉपिक वरती भरपूर विद्यार्थी ज्याला स्किप करून देतात. तुम्ही भरपूर रील्स बघितल्या असतील, भरपूर लोक म्हणत असतील, ये क्या भानगड आहे भाई, साइन 30 पाठ नाही होत, साइन 60 पाठ नाही होत, काय फायदा आहे. अरे मित्रा, पाठ कर, लय फायदा आहे. समोर तुला ट्रिग्नोमेट्री शिवाय गत्यंतर नाही. चला लगेच आपण पाठ करूया. तर टेबल पाठ कसा करायचा, लक्षात घ्या. फक्त साइनच्या व्हॅल्यू पाठ करा. साइनच्या व्हॅल्यू पाठ झाल्या की बाकीच्या व्हॅल्यू ऑटोमॅटिक तुमच्या पाठ होतील. आता मी ही ट्रिक या ठिकाणी तुम्हाला काय प्रूव्ह करून देत नाहीये. मी ही ट्रिक या ठिकाणी तुम्हाला फक्त लक्षात ठेवण्यासाठी सांगतो आहे. नाहीतर मग सर, मग हे असंच का आलं, नाही ते तसं आलं, लक्षात ठेवण्यासाठी सांगतो आहे. ठीक आहे. याचे प्रूफ तुम्हाला वेगळ्या पद्धतीने देईल. मात्र सध्या बोर्डच्या परीक्षेत तुम्हाला त्याच्या प्रूफची आवश्यकता नाही. तुम्हाला आवश्यकता आहे व्हॅल्यू लक्षात ठेवण्याची. तर लक्षात घ्या, हा आहे आपला हात. ओके. या ठिकाणी याला कन्सिडर करा 0. 0च्या नंतर 30 वरती बघा, सगळ्यांनी हाताकडे पण बघा. हा आहे 0, 30, 30च्या नंतर 45, 45च्या नंतर 60, 60च्या नंतर 90. ओके. 0, 30, 45, 60, 90. आता या ठिकाणी मी सांगतो आहे साइनच्या किमती. सुरुवातीला साइन 0. साइन 0 म्हणत असताना ह्या 0च्या वरती किती बोट आहे,
झिरोच्या वरती एक पण बोट नाही, म्हणजे झिरो बोट आहे. साईनची किंमत झिरो. क्लिअर सगळ्यांना? साईन झिरोचं व्हॅल्यू झिरो. त्यानंतर साईन 30. आता हा आहे 30. या 30च्या वरती किती बोट आहेत? 30च्या वरती आहे एक बोट. मग लक्षात ठेवा, परत एकदा सांगतो आता लक्षात ठेवा नेमकं करायचं काय. तर जे काही बोट आहे तर तुम्ही घ्यायचा आहे डिवाइड बाय टू, डिवाइड बाय टू, डिवाइड बाय टू, डिवाइड बाय टू. सगळ्यांना डिवाइड करायचं आहे 2 ने आणि वरती जे असेल त्याचा घ्यायचा आहे रूट, रूट, रूट आणि रूट. क्लिअर सगळ्यांना? आता व्यवस्थित बघा हा. 1 चा रूट घेतला तर 1च असतो, म्हणजे ही किंमत या ठिकाणी मला मिळालेली आहे 1/2. आता या ठिकाणी हे सांगतो तुम्हाला, हा रूट 3/2 काही रूट निघत नाही, काही काढायची गरज नाही. अंडर रूट 4 म्हणजेच 2 आणि 2/2 दॅट इज इक्वल टू 1. हा आता हे या ठिकाणी लक्षात घ्या बघा. हा वरती आहे रूट 2, खाली आहे 2. ह्या 2 ला मी जर असं लिहिलं तर चालेल का? रूट 2 चा स्क्वेअर. करून बघा बरं. रूट 2 चा स्क्वेअर, स्क्वेअर आणि रूट कॅन्सल होईल. क्लिअर सगळ्यांना? म्हणजे मी रूट 2 चा स्क्वेअर लिहू शकतो. म्हणजे हा वरचा एक रूट 2 खालचा एक रूट 2 जर कॅन्सल झाला तर वरती काहीच नाही उरलं, म्हणजे 1 उरला. आणि खाली काय आला? खाली काय आला? तर खाली होता रूट 2 चा स्क्वेअर, म्हणजे रूट 2 इंटू रूट 2. एक रूट 2 उडला, एक रूट 2 राहिला. ह्या किमती आहेत सगळ्या साईनच्या. ओके. आता 0/2 0. या ठिकाणी आता तुम्हाला अल्जेब्राचा पण एक कन्सेप्ट सांगून देतो. 0/2 0 ला, मी म्हटलं 0 ला, 0 ला, 0 ला कोणत्याही नंबरने, कोणत्याही नंबरने काय कुणी पण 0 ला कुणीही डिवाइड केलं तर आन्सर ऑलवेज 0. 0 ला कुणीही डिवाइड केलं तर आन्सर ऑलवेज 0. म्हणजे 0/, तुम्ही जरी केलं, ओके. समजा एखादा XYZ विद्यार्थी आणि त्यांनी 0 ला डिवाइड केलं तर आन्सर 0च येणार. 0 ला म्हटलं, 0 ला, 0 ला कुणीही डिवाइड केलं तर आन्सर 0. क्लिअर सगळ्यांना? दॅट्स इट. आता बघा लक्षात घ्या. हा आहे तुमचा साइन 0, वरती एक पण बोट नाही म्हणजे 0. हा आहे तुमचा 30, वरती एक बोट आहे दॅट इज 1/2. हा आहे तुमचा 45, कोणता? हा मधलं बोट. हा आहे तुमचा 45. याच्यावरती किती बोट आहेत? 2 बोट आहेत. ठीक आहे. या मधल्या बोटाच्या वरती किती बोट आहेत? 1, 2, 1, 2. म्हणजेच रूट 2/2 दॅट इज रूट 2 कॅन्सल 1/√2. त्यानंतर घ्यायचं आहे साइन 60. साइन 60 हे 3 नंबरचं बोट. याच्यावरती बघा किती 4 नंबरचं बोट. याच्यावरती बघा किती बोट आहेत? 1, 2, 3, 1, 2, 3. दॅट इज रूट 3/2. नंतर आहे सगळ्यात शेवटी साइन 90. या 90 या करंगळी याच्यावरती किती बोट आहेत? 4 बोट आहेत. 4, 4 म्हणजेच रूट 4/4 दॅट इज 2/2. साइन 90 हा आपल्याला मिळाला 1. जर साइनच्या किमती पाठ झाल्या, कॉसच्या किमती ह्याच किमती उचलायच्या, ह्याच किमती उचलायच्या आणि रिव्हर्स ऑर्डरने लिहून टाकायच्या. रिव्हर्स ऑर्डरने लिहून टाकायच्या म्हणजे आता इथे कन्सेप्ट सांगेल तुम्हाला. रिव्हर्स ऑर्डरने लिहायचे म्हणजे हा 90 एक नंबरला, जो शेवटी येतो एक नंबरला, जो सेकंड लास्ट येतो 2 नंबर, जो शेवटून तिसरा येतो. ओके. फक्त जागा बदलत चालायची. आता बघा, आता या आपल्या कंपाऊंड अँगल्समध्ये. कंपाऊंड अँगलमध्ये मी तुम्हाला सांगत असताना एक गोष्ट काय सांगितली होती? एक गोष्ट काय सांगितली होती? साइन आणि कॉस. साइन आणि कॉस यांचे आपल्याला अँगल चेंज करायचे आहेत. ठीक आहे. मग जर समजा मी कधी म्हटलं कॉस 0 डिग्री बरोबर किती? तर मी काय घेणार आहे? तर मी या ठिकाणी घेणार साइन 90 मायनस 0. बघा बरं काय घेतलं होतं? कॉस थिटा साइन 90 मायनस थिटा, कॉस थिटा साइन 90 मायनस थिटा. दॅट्स इट. म्हणजेच या ठिकाणी मी म्हणणार कॉस 0 साइन 90 मायनस 0. तर किती आलं बेटा? साइन ॲज इट इज 90 मायनस 0 90. म्हणजे याच्यावरून काय लक्षात आलं? जी किंमत साइन 90 ची आहे ती किंमत कॉस 0 ची असेल, कॉस 0 ची असेल. क्लिअर? आता पुढची किंमत आहे कॉस 30 ची. घ्या मग या ठिकाणी कॉस 30 इक्वल टू साइन 90 मायनस 30. म्हणजेच या ठिकाणी मिळालं मला साइन 90 मधून 30 गेले 60. आता काय 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 अर्थ कळाला या ठिकाणी? जी किंमत कॉस 30 ची आहे ती कुणाची आहे? साइन 60 ची. ते सांगितलं ना मला, रिव्हर्स ऑर्डर करा. रूट 3/2 दॅट इज रूट 3/2. क्लिअर? त्यानंतर काय करचाल? कॉस 45 साइन 90 मायनस 45. कॉस 45 बरोबर साइन 45 इक्वल इक्वल. ठीक आहे. कॉस 60 साइन 90 मायनस 60 1/2 1/2. दॅट्स इट. सगळ्यात शेवटी आहे कॉस 90. कॉस 90 इक्वल टू साइन 90 मायनस 90. कॉस 90 इक्वल टू साइन 0. म्हणजेच 0 0 ही किंमत कुणासाठी मिळाली? कॉस 90 साठी मिळाली. विदिन 10 सेकंड हा चार्ट काढून झाला
पाहिजे. दॅट्स इट. काय करायचं सुरुवातीला हाताची ट्रिक लक्षात राहील सगळ्यांच्या. ओके, डन. आता साइन झालं, कॉस झालं. टॅन साठी काय सूत्र पाठ केलं होतं आपण? टॅन साठी सांगा. टॅन साठी काय सूत्र पाठ केलं होतं? टॅन थिटा इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा. केलं होतं पाठ? लक्षात आहे सगळ्यांना? टॅन जो अँगल असेल साइन तोच अँगल अपॉन कॉस तोच अँगल. म्हणजे जर मला घ्यायचं असेल टॅन 0 तर काय घेणार मी? साइन अपॉन कॉस. अँगल किती आहे? 0 डिग्री. अँगल किती आहे? 0 डिग्री. दॅट्स इट. म्हणजेच टॅन 0 बघा. टॅन 0 जर घ्यायचा असेल तर साइन अपॉन कॉस 0/1 करा डिवाइड. काय सांगितलं तुम्हाला आत्ताच? 0 ला कोणत्याही नंबर डिवाइड केलं की आन्सर 0 आहे. That's it. आता त्यानंतर 1/2 √3/2 2 कटला 1/√3. ओके, 1/√2 1/√2 कटला 1. या ठिकाणी 2 कटला √3/1. या ठिकाणी काय आहे? √3/1. आता डिवाइड मध्ये 1 लिहिला काय नाही लिहिला काय फरक पडतो? क्लिअर सगळ्यांना? ओके, चलो. आता सगळ्यात महत्वाची किंमत आहे बघा या ठिकाणी टॅन 90 डिग्री. आता टॅन 90 काय बेटा? साइन 90 डिवाइड कॉस 90. टॅन 90 ची व्हॅल्यू 1, कॉस 90 ची 0. आता या ठिकाणी 0 कुठं आला? डिनॉमिनेटर मध्ये. मग आता लक्षात ठेवायचं 0 ने कोणत्याही नंबरला डिवाइड केलं की आन्सर कसं असतं? नॉट डिफाईन्ड. 0 ने डिवाइड करता येत नाही. म्हणून या ठिकाणी आला आपलं नॉट डिफाईन्ड. मराठीमध्ये अव्याख्येय, ज्याची व्याख्या करता येत नाही, त्याला भरपूर ठिकाणी इन्फिनिटी म्हणून सुद्धा संबोधित केलं जातं. आता ये टॅन 90 काय आहे रे बाबा? तो ये टॅन 90 तू आहेस रे बाबा. टॅन 90 तू कसा आहेस? तर गोइंग टू द एक्झामिनेशन विदाउट एनी प्रिपरेशन रिझल्ट विल बी पता नाही भाई नॉट डिफाईन्ड. जर विना अभ्यासाचा परीक्षेला जाणार तर रिझल्ट सुद्धा नॉट डिफाईन्ड असेल. सो प्लीज डू स्टडी हार्ड. ट्रिग्नोमेट्री विल बी इझी. लक्षात ठेवा साइनच्या किमती हाताच्या बोटावर. साइनच्या किमती लिहिल्या त्याच उलट करून लिहा. कॉस साठी साइन भागिले कॉस तुम्हाला मिळालं टॅन. साइन मिळालं, कॉस मिळालं, टॅन मिळालं की तुम्हाला बाकीच्या किमती मिळणारच आहेत. कॉट कसं करायचं? तर कॉट करायचं टॅनच्या उलट. टॅनच्या उलट म्हणजे जो डिनॉमिनेटर मध्ये आहे तो न्यूमरेटर मध्ये, जो न्यूमरेटर मध्ये आहे तो डिनॉमिनेटर मध्ये. या ठिकाणी बघा 0 0 0 0 0 कुठे आहे? 0 कुठे आहे? तर 0 आहे न्यूमरेटर मध्ये. मग डिनॉमिनेटर मध्ये कोण आहे? समजा 1 आहे या ठिकाणी. कोणी पण असू द्या ना. मग इथं काय होणार तुमचं? 1/0 होईल. आता काय सांगितलं तुम्हाला? 0 ने कुणालाही डिवाइड केलं की आन्सर नॉट डिफाईन्ड असतो. क्लिअर? चला या ठिकाणी काय लक्षात ठेवणार तुम्ही की 0 ला कुणीही डिवाइड केलं की आन्सर 0 आणि 0 ने कुणालाही डिवाइड केलं की आन्सर नॉट डिफाईन्ड. ओके, चलो आगे. आता या ठिकाणी जर बघसाल टॅन 30 तर याचं करा इनवर्स. √3 जाईल वरती, 1 येईल खाली. आता 1 चा इनवर्स तर 1च असतो. 1 डिनॉमिनेटर मध्ये कोणीच नाही म्हणजे 1. त्यानंतर हा √3 डिनॉमिनेटर मध्ये जाईल. ओके, आणि न्यूमरेटर मध्ये होता 1 तो न्यूमरेटर मध्ये जाईल. या ठिकाणी नॉट डिफाईन्ड म्हणजे त्याचा इनवर्स होईल 0. दॅट्स इट. नंतर जर आपण सेक साठी बघत आहात तर कॉसच्या इनवर्स करा, कॉसच्या उलट करा. ठीक आहे, आपण या ठिकाणी बघितलं ना सूत्र. या ठिकाणी काय बघितलं होतं आपण? इंटर रिलेशन बिटवीन द ट्रिग्नोमेट्रिक रेशोज यांच्यामध्ये काय बघितलं होतं? साइन आणि कोसेक यांना एकमेकांच्या इनवर्स करायचं. कॉस आणि सेक यांना एकमेकांच्या इनवर्स करायचं. टॅन आणि कॉट यांना एकमेकांच्या इनवर्स करायचं. त्याच गोष्टी आपण या ठिकाणी ह्या चार्ट मध्ये करत आहोत. दॅट्स इट. हा चार्ट जर तुम्हाला समजला असेल तर लगेच व्हिडिओ पॉज करा आणि पुढच्या 30 सेकंदात हा पूर्ण चार्ट कसा लिहिता येईल याचं प्रॅक्टिस करा. आता आपण बघूया ट्रिग्नोमेट्रिकल आयडेंटिटीज, ज्याला की पायथागोरियन आयडेंटिटीज या नावाने सुद्धा ओळखल्या जातं. मराठीमध्ये काय? तर मराठीमध्ये याला म्हणतात त्रिकोणमितीय नित्य समानता, पायथागोरस दादाची नित्य समानता. लक्षात घ्या, मी पायथागोरस दादांचं नाव का घेतलं असेल बरं? तर लक्षात ठेवण्याची ट्रिक आहे पायथागोरियस दादा. आता लक्षात घ्या की पायथागोरसचं सूत्र आहे. पायथागोरसचं सूत्र काय आहे? तर परपेंडिक्युलर चा स्क्वेअर प्लस बेसचा स्क्वेअर इक्वल टू हायपोटेनियसचा स्क्वेअर. आता आपण आहोत ट्रिग्नोमेट्री मध्ये. मग मी म्हणतो अपोजिट साइडचा स्क्वेअर प्लस ऍडजसंट साइडचा स्क्वेअर इक्वल टू हायपोटेनियसचा स्क्वेअर. चालेल का सगळ्यांना? मराठी माध्यम सब्बा चा स्क्वेअर अधिक लब्बा
चा स्क्वेअर बरोबर कर्णाचा स्क्वेअर. ओके. हे सूत्र जर लक्षात ठेवलं तर तुमच्या ट्रिग्नोमेट्रिकल आयडेंटिटीज बिलकुल लक्षात राहतील. आता पहिलं सूत्र आहे बघा, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. कसं आलं बोर्डामध्ये हा प्रश्न डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट कोणत्याही पद्धतीने विचारला जाऊ शकतो. जर प्रूव्ह दॅट साठी हा प्रश्न आला तर कसं प्रूव्ह करायचं? सुरुवातीला घ्यायचं पायथागोरसचा प्रमेय, पायथागोरसचा थेरम लिहिला की नंतर या ठिकाणी पूर्ण इक्वेशनला डिवाइड करून घ्या हायपोटेनियसने. कुणी? हायपोटेनियसच्या स्क्वेअरने हायपोटेनियसच्या स्क्वेअरने हायपोटेनियसच्या स्क्वेअरने. आता माणसा सर हायपोटेनियसच्या स्क्वेअरने सांगतो. इक्वेशनला कोणत्याही व्हॅल्यूने तुम्ही डिवाइड केलं, पण पूर्ण इक्वेशनला RHS LHS दोघांना पण डावी बाजू उजवी बाजू दोघांना पण सारख्याच नंबरने डिवाइड केलं, मल्टिप्लाय केलं, दोन्ही साइड मध्ये एकच नंबर ऍड केला, सबट्रॅक्ट केला, काही फरक पडत नाही. याला आपण या ठिकाणी ऍडजस्टमेंट करणं म्हणतो. आपण काय केलं या ठिकाणी? ऍडजस्टमेंट केली. ओके. चला आता ऍडजस्टमेंट कशासाठी केली तर लक्षात येईल तुमच्या, कर्णवर्ग भागिले कर्णवर्ग कटला म्हणजे माझ्याकडे उरला 1. त्यानंतर समोरील बाजू भागिले कर्ण. ओके. अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस, तर याला मी म्हणत असतो साइन थिटा. या ठिकाणी वरच्याचा स्क्वेअर खालच्याचा स्क्वेअर म्हणजे साइनचा पण स्क्वेअर प्लस लब्बा स्क्वेअर आणि खाली आहे कर्ण स्क्वेअर. ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनियस याला आपण ओळखत असतो कॉस नावाने. वरती पण स्क्वेअर आहे खाली पण स्क्वेअर आहे म्हणून याचा पण होईल स्क्वेअर. मला या ठिकाणी सूत्र मिळालं साइन वर्ग अधिक कॉस वर्ग बरोबर 1. दॅट्स इट. हा झाला आपला पहिला फॉर्म्युला प्रूव्ह. दुसरी आयडेंटिटी आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. आता नेमकं आली कशी? तर आपल्याला माहिती आहे काय आहे पायथागोरसचा थेरम. पायथागोरसने सांगितलंय अपोजिट साइडचा स्क्वेअर प्लस ऍडजसंट साइडचा स्क्वेअर इक्वल टू हायपोटेनियसचा स्क्वेअर. ओके. आता या ठिकाणी जसं इकडे कोणी डिवाइड केलं होतं हायपोटेनियसने, याला डिवाइड करा ऍडजसंट साइडने. याला कोणी डिवाइड करा ऍडजसंट साइडचा स्क्वेअर, ऍडजसंट साइडचा स्क्वेअर, ऍडजसंट साइडचा स्क्वेअर. क्लिअर सगळ्यांना? चला आता बघा, ऍडजसंट साइड कॅन्सल झालं म्हणजे या ठिकाणी मला मिळालं +1 इक्वल टू. आता बघा अपोजिट अपॉन ऍडजसंट, समोरील बाजू भागिले लगतची बाजू दॅट इज टॅन थिटा. आता या ठिकाणी काय आहे? वरच्याचा स्क्वेअर खालच्याचा स्क्वेअर, वरच्याचा स्क्वेअर खालच्याचा स्क्वेअर म्हणजे टॅनचा पण स्क्वेअर. समोर आहे हायपोटेनियस अपॉन ऍडजसंट, हायपोटेनियस अपॉन ऍडजसंट दॅट इज सेक थिटा. आणि वरती स्क्वेअर खाली स्क्वेअर म्हणजे या ठिकाणी मला मिळालं सेक स्क्वेअर थिटा. क्लिअर सगळ्यांना? आता समोरच्या गोष्टी आहेत तुमच्या अल्जेब्राच्या. म्हणजेच आतापर्यंत आपण शिकत आलोय हा 1 आहे प्लस पलीकडे जर पाठवलं तर होणार मायनस. म्हणजेच मला मिळालं बघा टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा -1. जर मला 1 ची किंमत काढायची आहे, हा टॅन स्क्वेअर प्लस आहे मायनस करा म्हणजेच 1 इक्वल टू सेक स्क्वेअर मायनस टॅन स्क्वेअर. सेम या ठिकाणी साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर इक्वल टू 1. साइन स्क्वेअर जर पलीकडे पाठवला तर मला मिळालं कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर. जर मी कॉस स्क्वेअर पलीकडे पाठवला तर साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. आता फक्त राहिलं एकच सूत्र 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा जर असेल तर याला कसं डिवाइड करायचं, याचा कसा फॉर्म्युला आणायचा मला या ठिकाणी कमेंट बॉक्स मध्ये लिहून सांगा की जर 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा असेल तर ते नेमकं आणायचं कसं. याला डिवाइड केलं आपण हायपोटेनियसने, याला डिवाइड केलं ऍडजसंटने, या ठिकाणी कसं त्याला प्रूव्ह करायचं मला या ठिकाणी सगळ्यांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगा. इथपर्यंत टिकले आहात तर अभिनंदन. आता बघूयात की बोर्ड परीक्षेमध्ये या चॅप्टर वरती कसे प्रश्न विचारले जातात. बोर्ड पेपरचा पॅटर्न जर बघसाल तर बोर्ड पेपर मध्ये पहिला प्रश्न असतो मल्टिपल चॉईसचा, म्हणजे 4 ऑप्शन दिलेले जातात, त्याच्यामधून एक ऑप्शन आपल्याला टिक करायचा असतो, ओळखायचा असतो. तो प्रश्न असतो 1 मार्कासाठी. बघा या ठिकाणी म्हटलंय व्हेन वी सी ऍट हायर लेवल फ्रॉम द हॉरिझॉन्टल लाईन अँगल फॉर्म इज. कोणत्या प्रकारचा अँगल फॉर्म केला जातो. समजा मी उभा आहे हॉरिझॉन्टल, मी बघितलं वरच्या साइडने, तर या हॉरिझॉन्टल लाईन पासून वरच्या साइडला कोणता अँगल बनला असं विचारलेलं आहे.
तर लक्षात ठेवा, या ठिकाणी तुम्हाला विथ कन्सेप्ट सांगतो. जर मी उभा आहे हॉरिझॉन्टल लाईन म्हणजे माझी दृष्टिरेषा, मराठीमध्ये काय दृष्टिरेषा, माझ्या समोर जे व्हिजन लाईन असतं, ठीक आहे. आता जर मी वरती बघितलं तर या ठिकाणी तयार होतो अँगल ऑफ इलिव्हेशन. अँगल ऑफ इलिव्हेशन म्हणजे या ठिकाणी हा एक ऑप्शन बघा बरं, ऑप्शन नंबर ए. ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट अँगल ऑफ इलिव्हेशन. आता ऑप्शन बी आहे अँगल ऑफ डिप्रेशन. मी जर खाली बघेल तर आता मराठीमध्ये काय, तर वरती बघेल तर उन्नत कोण, खाली बघेल तर अवनत कोण. लक्षात काय ठेवायचं, आपण खाली जातोय म्हणजे आपण कमी होतोय. कमी काय होतोय, तर आपण डिप्रेशन मध्ये जातोय. अँगल ऑफ डिप्रेशन. या ठिकाणी अर्थ त्याचा तसा नाहीये, पण लक्षात ठेवण्यासाठी काय, काही पण लक्षात ठेव. खाली जातो आहे अँगल ऑफ डिप्रेशन, आपली अवनती होती आहे, तो अवनत कोण. आपण वरती जातो आहे, आपली उन्नती होते आहे, दॅट इज अँगल ऑफ इलिव्हेशन. जर वरती बघणार तर अँगल ऑफ इलिव्हेशन म्हणजे या ठिकाणी आपला ऑप्शन एक करेक्ट आहे. मग मी त्याला टिक मारली. बोर्डच्या पेपरमध्ये असं लिहिणार का, नाही. एक्झामिनर घरी आखडून देईल तुम्हाला, पेपरमध्ये येऊन बुक्की देईल तुम्हाला. या ठिकाणी आपण याचं उत्तर कसं लिहायचं आहे, तर लक्षात घ्या, आपण लिहायचं ऑप्शन कोणता करेक्ट आहे, ए. मग आपण लिहायचं ऑप्शन ए. तुम्ही त्याला गोल करा, असं लिहा, कसंही लिहा. ऑप्शन ए लिहिला की नंतर तो ऑप्शन काय आहे ते लिहा. आता या ठिकाणी भरपूर विद्यार्थी मिस्टेक काय करतात, की समजा बोर्डच्या परीक्षेमध्ये जर ए असा दिला तर ते असा लिहितात, ठीक आहे, किंवा ते काहीतरी असाच लिहितात. जसा बोर्डमध्ये दिला तसाच लिहा, काहीही वेगळं लिहू नका. कुणी कुणी त्याला असं वन लिहितं, नाही. बोर्डच्या पेपरमध्ये जर त्यांनी ऑप्शन ए दिला तर त्याला तसाच लिहा. मग लक्षात घ्या, या ठिकाणी काय लिहिलं मी, ऑप्शन ए. आता काय आहे तो ऑप्शन, तर अँगल ऑफ इलिव्हेशन. दॅट्स इट. या ठिकाणी झालं आपलं. आणि याला एक अशी छान छान प्रकारे चौकट करून द्या. एक्झामिनर तुम्हाला 1 मार्क या ठिकाणी देऊन देईल. क्लिअर सगळ्यांना? चला आता बघूयात की अजून कशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. या ठिकाणी म्हटलंय tan θ इक्वल टू 4/3 देन 3 sin θ मायनस 4 cos θ इक्वल टू 1. आता हा प्रश्न जर एमसीक्यू मध्ये विचारला तर मग मी सरळ सरळ या ठिकाणी काय लिहिणार, ऑप्शन कोणता करेक्ट आहे आणि त्याला करणार अशी चौकट. ठीक आहे, ऑप्शन जो करेक्ट आहे तो लिहिणार, त्याला करणार चौकट. हा प्रश्न जर थेरॉटिकल आला तर मात्र सोडवणार कसं, तर बघा या ठिकाणी काय दिलंय, टॅन थिटा बरोबर 4/3. क्लिअर सगळ्यांना? आता मला किंमत काढायची आहे 3 इंटू साईन मायनस 4 इंटू कॉस. म्हणजे मला साईन थिटा माहित झाला पाहिजे, मला कॉस थिटा माहित झाला पाहिजे. मग काय करायचं, या ठिकाणी आपण याला कन्सिडर करायचं, लेट कुणाला, या साइड्सला. मग आता साइड्स काय आहे, तर एक आहे 4, एक आहे 3. पण त्या साइड्स आहेत का, नाही. ते आहेत साइडचे रेशो. तुम्हाला कन्सेप्ट सांगताना काय सांगितलं मी, की आपण काय शिकत आहोत, तर ट्रायंगलच्या साइड्सचे रेशोज शिकतो आहोत. ठीक आहे. मग हा रेशो आहे 4/3. मग समजा मी त्याला म्हटलं 4 कोणता तरी कॉन्स्टंट नंबर, म्हणजे समजा तो 4/3 जो आहे तो कदाचित 8/6 असेल, कदाचित 16/12 असेल. म्हणजे कोणीतरी त्याला मल्टिप्लाय करत करत आपण त्याला छोटं केलं असेल ना, म्हणून मग मी त्याला म्हणतो समजा 4K आणि 3K. आता 4K कुणाला म्हटलं, 4K तर टॅनचं बघा सूत्र, टॅनचा फॉर्म्युला काय, टॅनचा फॉर्म्युला अपोजिट साइड, अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. म्हणजे त्या ठिकाणी माझ्यासाठी अपोजिट साइड आली 4K, ऍडजसंट साइड आली 3K. मग या ठिकाणी हायपोटेनस काय असेल, तर बाय युजिंग पायथागोरियस थेरम. सांगा काय पायथागोरसचा थेरम, अपोजिट साइड, अपोजिट साइड चा स्क्वेअर, अपोजिट साइडचा स्क्वेअर प्लस ऍडजसंट साइड चा स्क्वेअर इक्वल टू हायपोटेनियसचा स्क्वेअर. कशावरून लिहिलंय मी, पायथागोरस थेरम, पायथागोरस थेरम. अपोजिट साइड समोरील बाजू, ऍडजसंट साइड लगतची बाजू, कर्णाचा वर्ग. क्लिअर? आता ठेवा किमती. अपोजिट साइडची किंमत 4K त्याचा स्क्वेअर प्लस ऍडजसंटची 3K त्याचा स्क्वेअर इक्वल टू हायपोटेनसची किंमत मालूम नाही, हायपोटेनसच्या जागी हायपोटेनस. आता 4K स्क्वेअर म्हणजे 4चा पण स्क्वेअर, K चा पण स्क्वेअर. सांगा 4चा स्क्वेअर 16, K स्क्वेअर प्लस 3चा स्क्वेअर 9,
केचा स्क्वेअर इक्वल टू हायपोटेनियसचा स्क्वेअर. 16 स्क्वेअर 9 स्क्वेअर हे झालं दोघांची ऍडिशन. 25 केचा स्क्वेअर इक्वल टू हायपोटेनियसचा स्क्वेअर. मला किंमत काढायची आहे हायपोटेनियसची. किंमत कुणाची काढायची? हायपोटेनियसची. मी काढली कुणाची? हायपोटेनियस स्क्वेअरची. मग हायपोटेनियसची कशी निघेल? तर घ्या दोन्ही साईडला रूट घ्या. मग जर हायपोटेनियस स्क्वेअरचं रूट घेणार तर मला मिळेल हायपोटेनियस. 25चं रूट घेणार तर 5, के स्क्वेअरचं घेणार तर के. ही किंमत कोणाची मिळाली मला? हायपोटेनियसची. द्या या ठिकाणी कारण. कारण काय द्याल? दोन्ही बाजूंचे वर्गमूळ घेऊन. इंग्लिश मध्ये लिहिसाल टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. दॅट्स इट. क्लिअर सगळ्यांना? ओके. आता मला ज्याची किंमत काढायची आहे घ्या. मला कोणाची किंमत काढायची आहे? तर मला फाइंड करायचं आहे 3 साइन थिटा मायनस 4 कॉस थिटा. 3च्या जागी 3 मायनस 4च्या जागी 4. ओके. आता साइन थिटाचं काय सूत्र आहे? साइन थिटाचं काय सूत्र आहे? अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. ओके. त्यानंतर कॉसचं काय सूत्र आहे? ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनियस. ओके. ठेवा किमती 3 ऍज इट इज. आता बघा बरं, अपोजिट साइड आपण म्हणलो तर 4K. हायपोटेनियस आला आपला 5K मायनस 4. ऍडजसंट साइड होती आपली 3K अपॉन हायपोटेनियस आला आपला 5K. ठीक आहे. क्लिअर सगळ्यांना? आता गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी जे काय दिसतंय करा. के कटला 3 चौक 12, खालचा 5 ऍज इट इज मायनस 4 त्रिक 12, के कटला खाली 5 ऍज इट इज 12 5 12 5. दोघांचं झालं सबट्रॅक्शन. उत्तर आलं 0. उत्तर आलं 0. ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट आन्सर. दॅट्स इट. आता या ठिकाणी उत्तर काय सांगितलं? काय लिहा म्हटलं? लिहा या ठिकाणी ऑप्शन ए. किती तो 0 आणि त्याला करा चौकट. दॅट्स इट. जर हा प्रश्न थेरॉटिकल मध्ये विचारला तर मग मात्र काय करणार? अशा पद्धतीने सॉल्व्ह केलं. मग सगळ्यात शेवटी एकदम सुंदर सुंदर छान छान अक्षरात लिहायचं त्यांनी जे विचारलं होतं. 3 साइन थिटा मायनस 4 कॉस थिटा इक्वल टू किती आलं उत्तर? 0 आलं. त्याला अशी छान छान चौकट करून द्या. हे आलं आपलं उत्तर. एक्झामिनर खुश होईल. तुमची चौकट बघा. 1 मार्क तुम्हाला देऊन देईल. पुढचे प्रश्न त्याला जास्त काळजीने चेक करण्याची गरज पडणार नाही. क्लिअर? चलो. या ठिकाणी जर अशा प्रकारचा प्रश्न विचारला तर काय करणार? तर बघा काय म्हटलं या ठिकाणी? 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा इनटू कॉट स्क्वेअर थिटा. याचं काढा उत्तर. आता लक्षात घ्या, ट्रिग्नोमेट्रीच्या जर आयडेंटिटी आल्या आणि जर तुमचं डोकं काम करायचं थांबलं, ट्रिग्नोमेट्रीच्या आयडेंटिटी आल्या, तुमचं डोकं काम करायचं थांबलं, सरळ सरळ त्या सगळ्यांना साइन कॉस मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं. कशात कन्वर्ट करायचं? साइन किंवा कॉस. साइन किंवा कॉस त्याला छोटं करून घ्यायचं. अर्धगणित इथंच सुटलं. मग या ठिकाणी काय करू सांगा? काय करू? तर 1 मायनस कॉस स्क्वेअर. सूत्र आहे माझ्याकडे साइन स्क्वेअर थिटा. दॅट्स इट. कॉट स्क्वेअरला तर बघा स्क्वेअर आहे, स्क्वेअर राहू दे. स्क्वेअरशी काय घेणं देणं नाही. कॉट साठी काय सूत्र आहे? कॉट साठी सूत्र आहे कॉस भागिले साइन. काय सूत्र आहे? कॉस भागिले साइन. दॅट्स इट. आता बघा साइन स्क्वेअर खाली आहे साइनचा स्क्वेअर, साइन स्क्वेअर खाली आहे साइनचा स्क्वेअर, म्हणजे दोन्ही साइन स्क्वेअर या ठिकाणी कॅन्सल झाले. दोन्ही साइन स्क्वेअर जर या ठिकाणी कॅन्सल झाले तर मग मला मिळालं कॉस स्क्वेअर थिटा. चेक करा बरं ऑप्शन मध्ये आहे का? चेक करा ऑप्शन मध्ये आहे का? यस. ऑप्शन नंबर बी. मग उत्तर कसं लिहिणार? ऑप्शन कोणता? बी. काय? कॉस स्क्वेअर थिटा हे आहे आपलं करेक्ट आन्सर. 1 मार्क भेटला आपल्याला. अशाच प्रकारचा जर आपल्याला क्वेश्चन नंबर 1B याच्यात 1 मार्कासाठी प्रश्न जर आला तर याला कसं सोडवायचं? सेम जसं MCQ ला आपण सॉल्व्ह केलं. फक्त MCQ मध्ये काय केलं? तर MCQ मध्ये आपल्याला ही लिहायची गरज नाही. आपल्याला सरळ सरळ उत्तर लिहावं लागतं. हे तुम्हाला याच्यासाठी लिहून दाखवलं की हाच प्रश्न जर MCQ मध्ये न येता 1 मार्काला आला तर मात्र हे सोडवावं लागेल. जर MCQ मध्ये आला मल्टिपल चॉईस टाईपचा क्वेश्चन आला तर मात्र त्या ठिकाणी सरळ सरळ असं उत्तर लिहून त्याला त्या ठिकाणी क्लोज करायचं. बघा क्वेश्चन नंबर 1B जर 1 मार्काला आपल्याला विचारला तर अशा प्रकारे विचारला जाऊ शकतो. या ठिकाणी म्हटलं टॅन थिटाची किंमत दिली, कॉट थिटाची किंमत किती? मग आता याला कसं सोडवायचं? तर असं एक छान छान बाण मारायचा, लिहायचं दिलेलं काय आहे? टॅन थिटा इक्वल टू 8/15. ओके. आता मराठीमध्ये लिहायचं
आपणास माहित आहे की. इंग्रजीमध्ये लिहायचं ॲज वी नो. अपने को पता है. क्या पता है? मराठीत काय लिहिणार या ठिकाणी? आपणास माहित आहे की. माहित आहे की असं लिहायचं ना छान छान. कारण एक्झामिनरला लक्षात येतो की अरे हा मुलगा मला सांगतोय काय की सर तुम्हाला पण माहितीये. काय माहितीये आपल्याला? टॅन माहितीये, कॉट काढायचा आहे. टॅन माहितीये, कॉट काढायचा आहे. मग आपल्याला टॅन आणि कॉटचं काय रिलेशन माहिती का? यस, बिलकुल माहिती आहे. काय? कॉट थिटा बरोबर 1/tan थिटा. हे माहिती ना आपल्या सगळ्यांना? माहिती सगळ्यांना. मग बघा या ठिकाणी आपला कॉट थिटा जशाच तसा बरोबर 1 टॅनची किंमत काय दिली या ठिकाणी? तर दिली 8/15. आता बघा एक तुम्हाला आणखीन एक भारी कन्सेप्ट सांगतो. हा कन्सेप्ट आहे तुमचा अल्जेब्राचा. या ठिकाणी हा जो 1 जो काही असेल समजा a/b असेल. तर आता लक्षात घ्या हा काय आहे तुमचा? हा आहे न्यूमेरेटर. हा काय आहे? न्यूमेरेटर. मराठीमध्ये अंश. हा काय आहे तुमचा? हा आहे तुमचा डिनोमिनेटर. छेद. आता ह्या छेदात पण आता दोन गोष्टी झाल्या. छेदात काय आलं? छेदात आलं a/b. a/b. म्हणजे छेदात पण अंश आला आणि छेद आला. म्हणजे या ठिकाणी हा a कोण आहे? a कोण आहे? तर a हा न्यूमेरेटर आहे डिनोमिनेटरचा. आणि बी कोण आहे? बी आहे डिनॉमिनेटर ऑफ डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर. मग इथं काय करायचं? हा जो डिनॉमिनेटर असतो ना बी, याने ह्या वरच्याला मल्टिप्लाय करायचं. म्हणजे कसं? ही लक्षात ठेवण्यासाठीची ट्रिक सांगतोय हां. तुम्हाला प्रूफ पण करून देतो कसं. जर या ठिकाणी असेल 1/a/b तर आपण काय करायचं? हा 1 आता मला या ठिकाणी a/b कसा आहे? ह्या 1 ला डिव्हाइड मध्ये आहे a/b. क्लिअर? 1/a/b. मग या ठिकाणी काय करू? आता हा 1 ॲज इट इज. मला जर हा भागाकार करणं अवघड जात असेल ना, मी त्याला गुणाकार करतो. मग गुणाकार केल्याच्या नंतर काय करावं लागतं? जो समोरचा नंबर आहे ना, त्याचा इन्व्हर्स करावा लागतो. मग बी इन्व्हर्स केला तो वरती आणि ए जाईल खाली. दॅट्स इट. मग काय सांगितलं या ठिकाणी तुम्हाला? ह्या बी ने 1 ला मल्टिप्लाय करायचं. म्हणजेच या ठिकाणी जर बघितलं तर या 15 कुणाला 1 ला मल्टिप्लाय करायचं. म्हणजे त्या ठिकाणी मला काय मिळेल सांगा बरं? 15 × 1 डिव्हाइडेड बाय 8 ॲज इट इज. म्हणजेच कॉट थिटा इक्वल टू मला मिळालं 15/8. देअरफॉर 15/8 इज आवर करेक्ट आन्सर. एवढं लिहिलं, त्याला छान छान चौकट केली की एक्झामिनर तुम्हाला खुश होईल, 1 मार्क देऊन देईल. चला आपल्याला या ठिकाणी विचारलं राईट एनी 2 आयडेंटिटीज. आता मी तर तुम्हाला 3 सांगितल्या. तिसरी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगितली होती. कशाने डिव्हाइड करायचं आहे? मग या ठिकाणी विचारला राईट एनी 2 आयडेंटिटीज. हा प्रश्न तुमच्यासाठी. कमेंट बॉक्समध्ये सांगा कोणत्याही 2 आयडेंटिटीज. एक्झामिनरने 2 विचारल्या, तुम्ही 3 लिहिल्या तरी चालतंय. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा की जास्त हुशारी तिथं दाखवू नका. 2 लिहिता येत असतील 2 लिहा. तिसरी जर लक्षात नसेल बळच लिहू नका. जर तिसरी चुकीची लिहिसाल एक्झामिनर म्हणून असं का जास्त शहाणा आहे का? बरं. ओके. चला कमेंट बॉक्समध्ये सगळ्यांनी सांगा की कोणत्याही 2 ट्रिग्नोमेट्रिकल आयडेंटिटीज मला या ठिकाणी लिहून दाखवा. जर आपल्याला विचारलं साइन थिटा इक्वल टू कॉस थिटा देन व्हॉट विल बी द मेजर ऑफ अँगल? परत तेच आपणास माहित आहे की ॲज वी नो काय माहिती आपल्याला की साइन 45 इक्वल टू 1/√2. cos 45 equal to 1/√2. Here sin theta, that is sin 45 equal to cos 45 equal to 1/√2. Therefore theta equal to 45 degree. कारण आपल्याला दिलेलं काय होतं? त्यांनी म्हटलं साइन थिटा म्हणजे साइनचा अँगल, कॉस थिटा कॉसचा अँगल, हे थिटा थिटा सेम आहे. मग व्हॉट विल बी द मेजर ऑफ थिटा? थिटाची किंमत काय असेल? तर थिटाची किंमत या ठिकाणी 45 डिग्री 45 डिग्री. आपण त्या ठिकाणी टेबलमध्ये सगळ्या किमती पाठ केलेल्या आहेत. बघा जर आपल्याला 2 मार्कांसाठी प्रश्न विचारला तर ऍक्टिव्हिटीमध्ये हा प्रश्न येतो. हा प्रश्न कशामध्ये येतो? ऍक्टिव्हिटीमध्ये 2 मार्कांसाठी. लक्षात घ्या मी तुम्हाला आधीच्या पण लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे. ऍक्टिव्हिटीचा प्रश्न आला की तो कधीच स्किप करायचा नाही. मराठी माध्यम, सेमी माध्यम कधीच स्किप करायचा नाही. त्याचं कारण असं आहे त्या ठिकाणी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मार्क असतात. फक्त थोडंसं लॉजिक वापरून तुम्हाला त्या ठिकाणी सॉल्व्ह करावं लागतं. बघा ऍक्टिव्हिटीचा प्रश्न आला ह्या ऍक्टिव्हिटी पासून ते शेवटच्या लाईन पर्यंत. ऍक्टिव्हिटी पासून ते शेवटच्या लाईन पर्यंत जसंच्या तसं छापून घ्यायचं. दॅट्स इट.
जसे तसं छापलं. आता पुढची गोष्ट काय करायचं? आता बघा 2 मार्काला प्रश्न आहे. 4 रिकाम्या जागा भरायच्या राहतील. किती? 4. 1 रिकामी जागा अर्धा मार्क. मग इथं लिहायचं काय? तर पूर्ण स्टेप बाय स्टेप नाही जात बसायचंय. इथं आपण फक्त इतकं लॉजिक जनरेट करायचं, की त्या ठिकाणी एक्झामिनरला, त्या ठिकाणी बोर्डला काय अपेक्षित आहे? तुम्ही काय लिहिलं पाहिजे? तर बघा, या ठिकाणी कॉट प्लस टॅन दिलेलं आहे. मग नंतर त्यांनी काय केलं? कॉटला कन्व्हर्ट केलं साइन कॉसमध्ये. मी तुम्हाला सांगितलं, जर तुमचं डोकं काम करायचं थांबलं, प्रूव्ह दॅटचे गणित असो, कोणती बी असो, की अब क्या करेंगे? तो भाई सरळ-सरळ कोणती पण व्हॅल्यू असो, तिला साइन कॉसमध्ये कन्व्हर्ट करून घ्यायचं. मग लक्षात घ्या, कॉट होतं, कॉटला साइन कॉसमध्ये केलं, तर कॉटचं सूत्र कॉस बाय साइन, प्लसच्या जागी प्लस, टॅनचं सूत्र साइन बाय कॉस, दॅट्स इट. आता बघा समोर काय केलं त्यांनी. या ठिकाणी काय केलं? ह्या स्टेपला त्यांनी असं मल्टिप्लाय केलं. हे जे ॲडिशन होतं, तर खालच्या स्टेपला मल्टिप्लाय केलं. म्हणजेच काय केलं लक्षात घ्या. मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. दोघांची काय आहे या ठिकाणी? बेरीज आहे बघा. दोघांची काय आहे या ठिकाणी? बेरीज. आता दोघांची बेरीज आहे, ॲडिशन आहे. दोघांची ॲडिशन काही होत नाही. कारण दोघांचा डिनॉमिनेटर काही सेम नाही. मग डिनॉमिनेटर सेम नाही, तर मग त्यांनी काय केलं? डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी दोघांच्या डिनॉमिनेटरचा मल्टिप्लाय केला. आता दोघांच्या डिनॉमिनेटरचा मल्टिप्लाय केला, की आपल्याला अपेक्षित आहे, की आपण पण वरती जे काही करणार तर क्रॉस मल्टिप्लाय करणार. क्लिअर सगळ्यांना? समजा असं असेल 1/a प्लस 1/b. मग आपण काय करत असतो? तर एकदा ह्या दोघांचा डिनॉमिनेटरचा मल्टिप्लाय कर आणि त्याच्यानंतर करतो क्रॉस मल्टिप्लाय. मग या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लाय काय? कॉसने मल्टिप्लाय करा कॉसला. म्हणजेच या ठिकाणी असेल कॉस इंटू कॉस, कॉसचा स्क्वेअर. या ठिकाणी काय बनणार? कॉस इंटू कॉस, कॉस स्क्वेअर थिटा. दॅट्स इट. प्लस साइन इंटू साइन, साइन स्क्वेअर थिटा. क्लिअर सगळ्यांना? आता या ठिकाणी माझ्या चौकटी थोडेसे छोटे-छोटे झालेले आहेत. तुम्ही व्यवस्थित त्या ठिकाणी चौकटी काढून याला लिहायचं आहे. बोर्डचा पेपर मला नाही द्यायचा. बोर्डचा पेपर तुम्हाला द्यायचा आहे. एक्झामिनर तुमचा पेपर चेक करणार आहे. या ठिकाणी कॉस इंटू कॉस, कॉसचा स्क्वेअर, प्लसच्या जागी प्लस, साइन इंटू साइन, साइनचा स्क्वेअर. दॅट्स इट. 1, 2, 3, 4, 5 आणि ही आहे 6वी जागा. या 6 जागा आपण भरल्या, की आपल्याला या ठिकाणी 3 मार्क मिळणार. आता बघा, आपण या ठिकाणी काय लिहिणं अपेक्षित आहे? तर बघा, पहिली रिकामी जागा. कारण काय दिलं बघा? ऑन रॅशनलायझिंग द डिनॉमिनेटर. मराठीमध्ये काय? छेदाचे परिमेयीकरण करून. मग छेदाचे परिमेयीकरण, रॅशनलायझेशन ऑफ डिनॉमिनेटर. कसं? जो डिनॉमिनेटर असेल, समजा डिनॉमिनेटर जर असेल a प्लस बी, मग याचं रॅशनलायझेशन काय करायचं? तर ए बी जशाच तसं घ्यायचं, फक्त ह्यामधल्या प्लसच्या जागी द्यायचं मायनस. जर असेल a मायनस बी, तर हा ए बी जशाच तसं घ्यायचा, मायनसच्या जागी द्यायचं प्लस. मग बघा बरं, या ठिकाणी हा होता कोसेक मायनस 1, कोसेक मायनस 1, त्याचं रॅशनलायझेशन ऑलरेडी एक गोष्ट देऊन ठेवलं. दुसरी गोष्ट बनणार मग या ठिकाणी कोसेक थिटा प्लस 1. त्यानेच गुणायचं, त्यानेच भागायचं, त्यानेच गुणायचं, त्यानेच भागायचं. म्हणजेच त्यानेच न्यूमरेटरला गुणायचं डिनॉमिनेटरला. आता रॅशनलायझेशन कुणाचं केलं? डिनॉमिनेटरचा. तेवढा घेतला. पण जो काही न्यूमरेटर आहे, जो काही न्यूमरेटर आहे कॉट थिटा, त्याच्यात तर काही बदल नाही होणार ना. ॲज इट इज. क्लिअर? चला खालची स्टेप. बघा बरं काय केलं? कॉट गुणिले कोसेक प्लस 1 मल्टिप्लाय केला. मग या ठिकाणी मल्टिप्लाय आपण पण करा. आता मल्टिप्लाय. मल्टिप्लाय करणं लय अवघड आहे का? नाही. खाली काय बघा? कोसेक मायनस 1, कोसेक प्लस 1. कोसेक मायनस 1, कोसेक प्लस 1. बघा, एका ब्रॅकेटमध्ये a प्लस बी, एका ब्रॅकेटमध्ये a मायनस बी. काय सूत्र आहे या ठिकाणी? तर पहिल्याचा स्क्वेअर, दुसऱ्याचा स्क्वेअर, दोनों के बीच मायनस. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इक्वल टू ए प्लस बी, ए मायनस बी. तो सूत्र या ठिकाणी वापरा. मग काय बघा? कोसेक मायनस 1, कोसेक प्लस 1 म्हणजेच कोसेकचा स्क्वेअर, कोसेकचा स्क्वेअर 1 आणि 1 दोघांच्या मध्ये मायनस. कळलं का? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. दॅट्स इट. आता बघा, कोसेक स्क्वेअर मायनस 1 हे असतं आपलं कॉट स्क्वेअर थिटा. ओके. आता वरचा एक कॉट कटला, खालचा एक कॉट कटला. मग वरती कॉट राहिलाच नाही, वरती फक्त कोसेक प्लस 1 राहिला. आणि खालचा स्क्वेअर होता, एक कॉट कटला म्हणजे कॉट राहिला. या ठिकाणी आपण जर त्या गोष्टी लक्षात घेतल्या, तर सगळं जे जे अपेक्षित आहे बोर्डाला ते या ठिकाणी इथपर्यंत लिहिलेलं आहे. क्लिअर सगळ्यांना? चलो. आता बघा या ठिकाणी ॲज इट इज. ओके. जे उरलं होतं, काय उरलं? कोसेक प्लस 1 अपॉन कॉट, आणि जी आपण एलएचएस घेतली ती कॉट अपॉन कोसेक मायनस 1. एलएचएसच्या जागी ते, आणि जे आपलं उत्तर आलं म्हणजे ह्या दोन्ही व्हॅल्यू या ठिकाणी सेम आहेत. बाय थेरम ऑन इक्वल रेशोज, मराठीमध्ये याला म्हटलं जातं समान गुणोत्तराचा सिद्धांत. आता हा समान गुणोत्तराचा सिद्धांत काय सांगतो?
तर हे दोन रेशो जर इक्वल असतील, आता बघा ऍज इट इज लिहिलंय, काहीही बदल केलेला नाही, म्हणजे या ठिकाणी आपला कॉट थिटा जसेच तसा येईल. आता हा समान गुणोत्तराचा सिद्धांत असा सांगतो की हे दोन रेशो जर इक्वल असतील, समजा समजा जर रेशो आहे ए बाय बी इक्वल टू सी बाय डी, तर तुम्ही याचा नवीन रेशो म्हणजे ए बाय बी सी बाय डी, तर यांचा रेशो तुम्ही अशा पद्धतीने घेऊ शकता, ए बाय बी आणि समोरचा जो काही न्यूमेरेटर असेल तो ऍड करा, डिनोमिनेटर असेल तो ऍड करा. म्हणजे बघा काय केलं या ठिकाणी, कॉट प्लस त्याच्या समोरचा त्याचा न्यूमेरेटर कोसेक प्लस वन ऍड केला. नंतर या ठिकाणी होता कोसेक मायनस वन, त्याच्यात प्लस केला कॉट. हा आहे तुमचा थेरम ऑन इक्वल रेशो, समान गुणोत्तराचा सिद्धांत. लक्षात घ्या, या ठिकाणी ही शेवटची रिकामी जागा आहे. आपल्याला काय अपेक्षित आहे ते या ठिकाणी लिहा. ओके, बघा कॉट प्लस सगळं सगळं आलेलं आहे, कोसेक मायनस वन सगळं 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 या ठिकाणी आलेलं आहे. आपल्याला अपेक्षित काय आहे म्हणजे प्रूव्ह काय करायचे, प्रूव्ह करायचे कॉट प्लस कोसेक प्लस वन, कॉट थिटा प्लस कोसेक थिटा प्लस वन. म्हणजे या रिकाम्या जागेमध्ये त्यांनी आपल्याला काहीच करायला नाही ठेवलं, आपण फक्त ब्रॅकेट उडवले. नंतर कॉट प्लस कोसेक, या ठिकाणी कॉट पहिले प्लस कोसेक मायनस वन, म्हणजे या पण ठिकाणी काय केलं आपण, ह्या ठिकाणी पण काय केलं, लक्षात घ्या लक्षात घ्या, काहीही केलेलं नाही. काही नवीन केलं का नाही, काय केलं फक्त जागा बदलली, कॉट पहिले लिहिला, जे अपेक्षित होतं ते. ओके, आणि तेच खालच्या स्टेपला दिलेलं आहे, म्हणजे खालची स्टेप जरी तुम्ही वरती पाहून दिली तरी या ठिकाणी काही हरकत नाही. झालं, आता काही रिकाम जागा भरायची राहिली का, दॅट्स प्रूफ. या ठिकाणी तुमची जी काही एलएचएस होती कॉट अपॉन कोसेक मायनस वन इक्वल टू कॉट प्लस कोसेक प्लस वन अपॉन कॉट मायनस वन प्लस कॉट, दॅट्स प्रूफ. एलएचएस इक्वल टू आरएचएस, हे या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे. अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी 3 मार्क भेटतील. आता हा प्रश्न जर समजा ऍक्टिव्हिटीमध्ये न येता 3 मार्काला किंवा 4 मार्काला जर आला, तर मग मात्र कसं करणार, सेम 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 असंच करायचं. फक्त शेवटी एलएचएस इक्वल टू आरएचएस लिहिल्याच्या नंतर हे सगळं इक्वेशन ऍज इट इज लिहून त्याला एक छान छान अशी चौकट करायची आणि त्या ठिकाणी लिहायचं दॅट्स प्रूव्ह, हेन्स प्रूव्ह, हे सिद्ध झाले. क्लिअर सगळ्यांना? चलो, जर आपल्याला या ठिकाणी क्वेश्चन 3B मध्ये प्रूव्ह दॅटचा जर प्रश्न आला, कुणाचा प्रश्न आला, प्रूव्ह दॅटचा, सिद्ध करा, जर असा प्रश्न आला तर या ठिकाणी सगळ्यात पहिली गोष्ट करायची, एलएचएस आरएचएस जे काही लिहून घ्यायचं, तर सगळ्यात सोपं जात असतं विद्यार्थ्यांना एलएचएस लिहायला. ठीक आहे, आणि एलएचएस लिहिली की मग एलएचएस काय आहे ती बघून घ्या. काय एलएचएस सांगा बरं, एलएचएस मराठीमध्ये काय, डावी बाजू. काय आहे डावी बाजू, वर्गमुळात अंडर रूट वन मायनस कॉस ए अपॉन वन प्लस कॉस ए. कशामध्ये, रूट मध्ये. क्लिअर, दॅट्स इट. आता या ठिकाणी काय करायचं, असं वर्गमूळ आलं का पहिली स्टेप करायची, प्रूव्ह काय करायचंय ते बघूच नका. ठीक आहे, बोर्डाचे फिक्स प्रश्न आहेत, हेच विचारतात, याच्या व्यतिरिक्त दुसरं काही विचारत नाही. मग काय करायचं, जे वर्गमुळात दिलं ना, तर पहिले हे वर्गमुळाचं चिन्ह उडलं पाहिजे. हे वर्गमुळाचं चिन्ह काय झालं पाहिजे, उडलं पाहिजे, हटलं पाहिजे. मग ते वर्गमुळाचं चिन्ह कसं उडल, जर त्या वर्गमुळात कोणाचा तरी वर्ग होईल, मग तो कसा होईल लक्षात घ्या. तर या ठिकाणी काय आहे, वन मायनस कॉस, या ठिकाणी काय आहे, वन मायनस कॉस आहे आणि खाली आहे वन प्लस कॉस. मग काय करायचं, तर याचं करायचं रॅशनलायझेशन. काय करायचं, रॅशनलायझेशन. मग रॅशनलायझेशन कुणाचं, तर डिनॉमिनेटरचं. मग डिनॉमिनेटर आहे तुमचा वन प्लस कॉस आहे. मग काय सांगितलं तुम्हाला मागच्या गणितामध्ये, रॅशनलायझेशनची कन्सेप्ट सांगितली बघा. या ठिकाणी सांगितलं होतं ना, या ठिकाणी काय डिनॉमिनेटरचं रॅशनलायझेशन केलं, तर तेच करायचं इथं. मग रॅशनलायझेशन काय, तर जो तुमचा वन कॉस ए आहे, जो तुमचा वन कॉस ए आहे, बरोबर, या ठिकाणी काय, बाय रॅशनलायझिंग ऑफ डिनॉमिनेटर, मराठीमध्ये छेदाचे परिमेयकरण करू किंवा रॅशनलायझेशन ऑफ डिनॉमिनेटर, काही पण लिहा त्या ठिकाणी. तर कुणाचं करतोय मी, डिनॉमिनेटरचं. बघा बरं, वन कॉस दोघांच्या मध्ये प्लस आहे, मी घेणार मायनस मायनस. मग त्या वन मायनस कॉसने डिनॉमिनेटर न्यूमिनेटर दोघांना सुद्धा मल्टिप्लाय करायचं. दॅट्स इट. आता बघा या ठिकाणी जो काही मल्टिप्लिकेशन आहे तो ऍज इट इज. मग मल्टिप्लिकेशन कसा, करा बरं अंडर रूट वन मायनस कॉस ए इंटू वन मायनस कॉस ए, हा झाला वन मायनस कॉस ए ब्रॅकेटचा स्क्वेअर डिवाइड वन प्लस कॉस ए वन मायनस कॉस ए प्लस बी ए मायनस बी, ए प्लस बी ए मायनस बी. काय सूत्र, ए चा स्क्वेअर म्हणजे वन चा स्क्वेअर मायनस बी चा स्क्वेअर म्हणजे कॉस चा स्क्वेअर, दॅट इज कॉस स्क्वेअर ए. क्लिअर. चलो अगली स्टेप. आता या ठिकाणी बघा, जे काही तुम्हाला दिलेलं आहे, तर एक स्टेप आपण वाढवूया. वन मायनस कॉस ए ऍज इट इज, वन मायनस कॉस ए
ब्रॅकेटचा स्क्वेअर डिव्हाइड. आता काय बघा, 1 मायनस कॉस स्क्वेअर, 1 मायनस कॉस स्क्वेअर, 1 मायनस कॉस स्क्वेअर काय, साइन स्क्वेअर थिटा. म्हणजे या ठिकाणी बनेल साइन स्क्वेअर आहे. कारण काय देसाल, तर कारण द्या 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू साइन स्क्वेअर थिटा. वाटलं तर हे कारण द्या, किंवा तुम्ही त्या ठिकाणी कारण देऊ शकता साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. कोणतंही दिलं तरी काय हरकत नाही, मात्र कारण नक्की द्या. ओके, चलो. आता बघा या ठिकाणी आपण काय घेणार, तर ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे आणि त्याचा स्क्वेअर रूट आहे. म्हणजे काय, की समजा या ठिकाणी जर मी असं म्हणलं ए स्क्वेअर त्याचा रूट, तर याचा अर्थ काय आहे, तर हे वर्गमुळात 2 आहे ना, ए गुणिले ए. मग या ठिकाणी काय होईल, तर सरळ सरळ साधं सोपं लक्षात ठेवायचं, ह्या दोघांपैकी एक जण बाहेर येणार, उत्तर येणार ना. मग लक्षात कसं ठेवायचं, जर स्क्वेअर रूट म्हणजे एखाद्या नंबर हा रूट मध्ये राहून त्याचा स्क्वेअर असेल, तर स्क्वेअर आणि रूट कॅन्सल करायचा, स्क्वेअर आणि रूट कॅन्सल. मग वरच्याचा जर स्क्वेअर आणि रूट कॅन्सल झाला तर त्या ठिकाणी मिळालं 1 मायनस कॉस. खालच्याचा पण स्क्वेअर आणि रूट जर कॅन्सल झाला तर मला मिळालं साइन ए. ओके ना. हा स्क्वेअर रूट कुणाचा आहे, वरच्याचा पण खालच्याचा पण, डिनोमिनेटर न्यूमरेटर दोघांचा पण. स्क्वेअर आणि रूट कॅन्सल झाला 1 मायनस कॉस, स्क्वेअर आणि रूट कॅन्सल झाला साइन ए. ओके, चलो. आता या ठिकाणी समोरची स्टेप बघा काय करायचं. आता बघा प्रूव्ह काय करायचंय. प्रूव्ह काय करायचंय, कोस ए मायनस कॉट ए. मी काय करतो, हा जो साइन ए आहे ना, तर मला सांगा साइन ए कुणाला भागाकारात आहे, साइन ए कुणाला डिवाइड करतो आहे, तर साइन ए 1 ला डिवाइड करतो आहे आणि कॉसला पण डिवाइड करतो आहे. साइन कुणाला डिवाइड करतो, 1 ला पण आणि कॉसला पण. मग मी त्याला सेपरेट करू शकतो का, बिलकुल. मग मी त्याला असं करणार बघा, 1 बाय साइन ए कॉस ए बाय साइन ए, आणि दोघांच्या मध्ये जे मायनस आहे ना ते ऍज इट इज 1 बाय साइन कॉस बाय साइन, दॅट्स इट. दोघांच्या मध्ये मायनस आहे मायनस. आता बघा थोडं उलट जा, जर दोघांच्या मध्ये मायनस आहे, बेस सेम आहे, तर आपण त्याला असं लिहू शकतो ना. मग मी त्याला उलट केलं, चालतंय. ओके. आता बघा, जर माझ्याकडे 1 बाय साइन मिळालं तर मी त्याला कोसेक लिहत असतो, मायनस कॉस बाय साइनला कॉट लिहत असतो, दॅट्स इट. आणि कोसेक ए मायनस कॉट ए हीच आहे माझ्याकडे RHS. डन झालं. LHS बरोबर RHS आले. आता सगळ्यात शेवटी लिहायचं देअर फोर प्रूव्ह काय करायचं होतं, अंडर रूट 1 मायनस कॉस ए अपॉन 1 प्लस कॉस ए इक्वल टू काय करायचं होतं आपल्याला, कोसेक ए मायनस कॉट ए. दॅट्स प्रूव्ह. हे सिद्ध झाले. अशी छान छान चौकट करा आणि या ठिकाणी लिहा दॅट्स प्रूव्ह. क्लिअर सगळ्यांना, काही अडचण, तुम्हाला होमवर्क साठी एक गणित देतो, हे सगळ्यांनी मला कमेंट मध्ये सांगायचं की तुम्हाला जमलं की नाही जमलं. 1 मायनस साइन ए अपॉन 1 प्लस साइन ए इक्वल टू सेक ए मायनस टॅन ए. हे आहे तुमच्यासाठी होमवर्क. जर तुम्हाला हे गणित जमलं तर कमेंट बॉक्स मध्ये लिहा जमलं. ओके. ट्रिग्नोमेट्रीचा अत्यंत सोपा पार्ट जो की ऍप्लिकेशन ऑफ ट्रिग्नोमेट्री या नावाने ओळखला जातो. याच्यामध्ये आपण काय करत असतो, तर वर्ड्स प्रॉब्लेम, रिअल लाईफ एक्झाम्पल. ट्रिग्नोमेट्री नेमकं वापरायची कुठं, जर कोणी विचारलं हा प्रश्न त्याच्या तोंडावर फेकून मारा. या ठिकाणी प्रश्न काय दिला बघा, 4 मार्काला बोर्ड हा प्रश्न विचारू शकतो. वाचा बरं प्रश्न. अ पायलट इन अन एरोप्लेन ऑब्झर्व दॅट वाशी ब्रिज इज ऑन वन साइड ऑफ द प्लेन अँड वर्ली सीलिंग इज जस्ट ऑन द ऑपोजिट side, the angle of depression of Washi Bridge and Worli ceiling are 60 degree and 30 degree respectively. लक्षात घ्या, तुम्हाला कन्सेप्ट सांगत असताना मी काय काय सांगितलेलं आहे, अँगल ऑफ इलेव्हेशन, अँगल ऑफ डिप्रेशन. या ठिकाणी तयार काय झाला, अँगल ऑफ डिप्रेशन. आता जो काही एरोप्लेनचा पायलट आहे तो वरतून खाली बघतो आहे. मग समजा अशा प्रकारे एक तयार झालं, ठीक आहे. ओके, एक आपण रफ डायग्राम काढून घेऊ. समजा अशा प्रकारे तयार झालं तर काय काय तयार होईल लक्षात घ्या. मी डायग्राम काढतो आणि तुम्हाला सांगतो या ठिकाणी कोण कोण कुठं कुठं आहे. क्लिअर. आणि एक काढूयात आपण अशी लाईन. आता बघा मी काय काय म्हणतो आहे ते लक्षात घ्या. समजा या ठिकाणी जे ट्रायंगल, ज्या सगळ्या लाईन एकमेकींना इंटरसेक्ट होत आहेत त्या ठिकाणी समजा प्लेन आहे. काय आहे या ठिकाणी, समजा हा आहे प्लेन. ओके. आता एरोप्लेन आहे त्या ठिकाणी, मग मी त्याला नाव देतो ए. समजा पायलट आहे, पायलटला नाव देतो मी पी. पायलट इथून बघतो आहे. मग पायलट इथून कुठं बघतो आहे, तर या वाशीच्या ब्रिज कडे बघतो आहे, वाशीच्या ब्रिज कडे. आता
वाशी ब्रिज कडे बघताना आता लक्षात घ्यायचं कधी पण आपल्याला जो सिक्वेन्स दिला तोच फॉलो करायचा. मग आधी वाशी दिलं ना, वाशी सोबत आधीचा अँगल तो वाशी. नंतर वरळी दिलं ना, वरळी सोबत नंतरचा. मग वाशी सोबत काय तयार झालं? 60 डिग्रीचा अँगल. ओके. या ठिकाणी पायलट आहे. पायलटने खाली बघितलं. मग 60 डिग्रीचा खाली, 60 डिग्रीचा खाली. ओके. म्हणजे त्याची जी काही लाईन आहे, कोणती व्हिजन लाईन आहे, तर ती व्हिजन लाईन खाली 60 डिग्री. ओके. ही त्याच्यासाठी हॉरिझॉन्टल लाईन, व्हिजन लाईन. क्लिअर? मग त्याने बघितलं खाली अँगल ऑफ डिप्रेशन तयार झाला 60 डिग्री. हा झाला वाशीच्या साईडने. आता वरळी सिलिंगच्या साईडने झाला, वरळी सिलिंगच्या साईडने झाला 30 डिग्री. वरळी सिलिंग आहे इकडे. आता या ठिकाणी आपण अँगल तर घेतले क्लिअर. नंतर समोरचं काय इन्फॉर्मेशन दिलंय, इफ द एरोप्लेन इज ॲट अ हाईट ऑफ 5500 रूट 3 मीटर. हे काय आहे तर प्लेनचं हाईट आहे. ॲट दॅट टाइम व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन वाशी अँड वरळी सिलिंग. तर हे वाशी पासून ते वरळी सिलिंग यांचं डिस्टन्स किती आहे. म्हणजे डिस्टन्स घ्यायचंय तुम्हाला व्ही पासून ते डब्ल्यू पर्यंतचं, व्ही पासून ते डब्ल्यू पर्यंत. आता लक्षात घ्या सर, मग युबी लाईन का बरं काढली? कारण की ते आहे तुमचं हाईट. मग हाईट कशी मोजतात? तर हाईट मोजतात परपेंडिक्युलरली. क्लिअर? समजा मी जर या ठिकाणी उभा आहे, तर माझ्या ज्या परपेंडिक्युलर असेल तेच आपण म्हणत असतो हाईट. मग प्लेनसाठी परपेंडिक्युलर खाली. वाशीकडे बघितलं परपेंडिक्युलर नाही झालं 60. वरळीकडे बघितलं परपेंडिक्युलर नाही झालं 30 झालं. क्लिअर? ओके सगळ्यांना? आता बघा, जे परपेंडिक्युलर डिस्टन्स दिलंय मग ते परपेंडिक्युलर घेऊन आपण ट्रायंगल करणार. तुम्हाला सांगितलं ट्रिग्नोमेट्री खूप मोठं आहे, खूप मोठं आहे. तुम्हाला बोर्डाला फक्त राइट अँगल ट्रायंगल, तुम्हाला बोर्डाला फक्त राइट अँगल ट्रायंगल एवढंच बघायचंय. त्याच्यातल्या त्याच्यात 0, 30, 45, 60, 90 एवढेच अँगल बघायचे. आणि ऍप्लिकेशन मध्ये तर 0, 90 सोडूनच द्या. ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला फक्त 30, 60 आणि 45 हे तीनच अँगल बघायचे आहेत. आता बघा, या ठिकाणी मग ट्रायंगल कुठे तयार झाला? सर ट्रायंगल कुठे तयार झाला? तर ट्रायंगल कुठे तयार झाला लक्षात घ्या. या ठिकाणी मी जी काही लाईन काढलेली आहे, समजा यल लाईन म्हटलं. ही यल लाईन काय आहे? त्या पायलटची व्हिजन लाईन आहे. लाईन ऑफ व्हिजन, बरोबर? ही पायलटची. आता ही यल त्याची व्हिजन लाईन ह्या खालच्या बेसला समजा तो वरतून आकाशातून समुद्राकडे बघत असेल समुद्र, वरतून आकाशातून जमिनीकडे बघत असेल तर जमीन. हे झालं त्याच्यासाठी पॅरलल लाईन, ह्या व्हिजन लाईन साठी. मग लक्षात घ्या 2 पॅरलल लाईन टिंग 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 असा अँगल तयार झाला बघा झेड मध्ये. हा झेड मध्ये जो काय अँगल तयार झाला, तर झेड मध्ये तयार होणारा अँगल एकमेकांना कशा असतात? इक्वल असतात. म्हणजे हा खालचा अँगल किती बनणार? 60 डिग्री. ओके. अल्टरनेट अँगल प्रॉपर्टी, मराठीमध्ये व्युत्क्रम कोन. कोणता कोन? व्युत्क्रम कोन. इंग्रजीमध्ये काय? अल्टरनेट अँगल. मग जसा हा 30 डिग्री तयार झाला ना, त्याचा झेड बघा या ठिकाणी, त्याचा झेड बघा. ओके. म्हणजे ज्या ठिकाणी 30 डिग्री कोणता होणार? हा वाला 30 डिग्री. चलो देखो मला पी व्ही समजा या ठिकाणी नाव देतो. मग काय नाव देऊ? समजा पी, चला ए नाव दिलं समजा मी. हा पी ए, हा पी ए, पी ए हा काय तयार झाला या ठिकाणी? पी ए काय तयार झाला या ठिकाणी? परपेंडिक्युलर. आता पी ए व्ही, पी ए झाला एक ट्रायंगल. पी ए डब्ल्यू झालं दुसरा ट्रायंगल. ओके. चला आता ज्या इन्फॉर्मेशन, आता ज्या माहिती या ठिकाणी घेतल्या, तर हे सगळं आपण एक्झामिनरला लिहून दाखवा. एक्झामिनरला काय लिहून दाखवा? की तुम्ही कशाला काय कन्सिडर केलं. एक्झामिनरला काय लिहून दाखवसाल? तुम्ही कशाला काय कन्सिडर केलं ते लिहून दाखवा. मग तुम्ही कशाला काय काय कन्सिडर केलं लक्षात घ्या. आता आता बघा, तुम्ही काय केलं? या ठिकाणी म्हटले की प्लेन हा पॉइंट पी वरती आहे, ते लिहून दाखवा. ठीक आहे. मग या ठिकाणी ती सगळी माहिती मी लिहिणार. ओके. चला घ्या. लेट लेट प्लेन किंवा पायलट म्हणा. लेट पायलट इज ॲट पॉइंट पी. ठीक आहे. आता वाटलं मी बाकी अजून इथं पण नाव देतो. समजा इथं नाव देतो मी बी आणि इथं नाव देतो सी. ठीक आहे. मग काय? लाईन यल इज अ लाईन ऑफ व्हिजन. लाईन ऑफ व्हिजन फॉर पायलट. ठीक आहे. मराठीमधून पण सांगेल मी तुम्हाला. ठीक आहे. आता ही लाईन यल काय झाली? या ठिकाणी व्हिजन लाईन झाली. कुणासाठी? पायलटसाठी. मग या ठिकाणी आपण म्हणू शकतो ॲज लाईन यल पॅरलल टू कुणाला तर लाईन व्ही डब्ल्यू ॲज व्ही डब्ल्यू इज डिस्टन्स
डिस्टन्स बिटवीन कुणाचं वाशी ब्रिज अँड वरली सी लिंक. या ठिकाणी लक्षात काय घ्या, तुम्ही नाव काय पण देऊ शकता, ABCDPQRS. आता मी काय दिली, पी दिला पायलटसाठी, व्ही दिला वाशीसाठी, डब्ल्यू दिला वरळीसाठी. तुम्ही ABCD काहीही नावं देऊ शकता, पण नावं दिल्याच्या नंतर तेच इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी एक्झॅक्ट लिहा. आता बघा काय काय लिहून झालं, हा पी लिहून झाला पायलटसाठी, नंतर व्ही लिहून झाला, डब्ल्यू लिहून झाला त्या वाशी ब्रिज आणि वरळी सी लिंक साठी, त्यांच्यामधलं अंतर डिस्टन्स पण लिहून झालं. आता राहिलं फक्त हाईट. ओके, हिअर PA इज हाईट ऑफ प्लेन इक्वल टू किती दिलंय ते लिहून घ्या, 5500 वर्गमुळात 3 मीटर. ओके, 5500 √3 मीटर. हे जर त्याचं हाईट आहे तर आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे, आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचं आहे डिस्टन्स बिटवीन द ब्रिज अँड सी लिंक, दॅट इज डिस्टन्स VW बरोबर किती, किंवा लेंथ VW जे काय म्हणतात. ओके, दॅट्स इट, झालं. जे काय माहिती होती सगळी लिहिलेली आहे. आता मराठीमधून काय लिहाल तर मराठीमधून लिहा, समजा बिंदू P या ठिकाणी वैमानिक आहे. जे काय देतील तिथं पायलट दिलं, पायलट वैमानिक, जे शब्द दिला तो शब्द लिहायचा. नंतर PA ही विमानाची समुद्र सपाटीपासूनची उंची आहे जी की 5500. ओके, त्यानंतर V पासून ते W चे अंतर काढायचे आहे. ओके, त्यानंतर काय असं अजून, ही रेषा यल ही दृष्टी रेषा आहे कुणासाठी, वैमानिकासाठी. त्यानंतर या ठिकाणी जो काही अँगल तयार होतो आहे तो आता आपल्याला काढायचा आहे. ठीक आहे, आता तो अँगल लिहायचा राहिलेला आहे. आता या ठिकाणी लिहिसाल की या ठिकाणी अवनत कोण खाली जातोय ना, तो डिप्रेशन, अँगल ऑफ डिप्रेशन जो काही तयार झाला तो. आता लाईन या ठिकाणी पॅरलल झाल्या तर मग काय इन्फॉर्मेशन लिहायची राहिली बघा, आपली एक इन्फॉर्मेशन लिहायची राहिली आपल्या या ठिकाणी. काय लाईन पॅरलल कशासाठी लिहिलं आपण, तर लाईन पॅरलल लिहिलं होतं आपल्याला हे खालची अँगल घेण्यासाठी. मग लिहा देअरफॉर अँगल कोणता, BPV. ही नाव कशासाठी दिलं मी, हा मला अँगल लिहायचा होता म्हणून. ओके, चला या ठिकाणी काय BPV इक्वल टू PVA. अँगल BPV इक्वल टू अँगल PVA. PVA इक्वल टू किती झाला तो 60 डिग्री. त्यानंतर हा अँगल CPW, अँगल CPW इक्वल टू अँगल PWA, अँगल PWA इक्वल टू 30 डिग्री. या ठिकाणी मराठीमध्ये लिहिसाल काय, व्युत्क्रम कोन. इंग्रजीमध्ये लिहिसाल अल्टरनेट अँगल, अल्टरनेट अँगल. क्लिअर झालं, इथपर्यंत झालं म्हणजे आपल्याला अर्धगणित झालेलं आहे. ही सगळी माहिती लिहायला आपल्याला 1 मार्क मिळणार आहे. आता 1 मार्क याला मिळाल, 1 मार्क इथं, 1 मार्क इथं, म्हणजे हे झाले 3 मार्क इथपर्यंत. ओके, आणि सगळ्यात शेवटी 1 मार्क आपल्याला मिळणार आहे जो की आपण याची जी लेंथ काढणार आहे सगळ्यात शेवटी त्याच्यासाठी. आता या ठिकाणी ट्रिग्नोमेट्री वापरायचं कसं, तर बघा मला VW हे अंतर काढायचं. मला अंतर काय काढायचं, VW. मग आता डायरेक्ट तर मी काही VW काढू शकणार नाही. मग मी सुरुवातीला VA काढू का, तर यस बिलकुल. मग VA काढत असताना सुरुवातीला फक्त एवढाच ट्रायंगल बघा, कोणता, PAV एवढा त्रिकोण बघा सगळ्यांना. मग आता जर तुम्हाला हा PAV हा त्रिकोण दिसला, हा ट्रायंगल दिसला, तर काय दिसतंय बघा, या ठिकाणी काढून घ्या तुम्ही. काय काय दिसतंय या ठिकाणी, काय काय दिसतंय बघा, हा आहे P, हा आहे A, हा आहे V. आता याच्यामध्ये हा आहे 60 अंश आणि ही बाजू तुम्हाला माहित आहे. काढायचं काय आहे, VA काढायचं आहे. आता लक्षात घ्या, 60 अंश त्याच्या समोरची बाजू माहित आहे. 60 अंश 60 डिग्री त्याच्या समोरची बाजू जी की अपोजिट साइड माहित आहे. काढायची आहे मला त्या 60 अंशाच्या ऍडजसंट म्हणजे लगतची बाजू काढायची आहे. मग अपोजिट साइड ऍडजसंट साइड, काय म्हटलं मी, अपोजिट साइड ऍडजसंट साइड. कुणाचा फॉर्म्युला तयार करतो, तर फॉर्म्युला तयार होतो टॅन थिटाचा. काय, अपोजिट अपॉन ऍडजसंट. या ठिकाणी तुम्ही कॉट सुद्धा घेऊ शकता, पण घ्यायचं नाही. घेऊ शकता सांगतोय फक्त तुम्हाला, घ्यायचं नाही. कसं, कॉट बरोबर बनणार ऍडजसंट अपॉन अपोजिट. टॅनचे सूत्र पाठ करा, 3 किमती पाठ करा. 3 किमती कोणत्या, टॅन 30, टॅन 45, टॅन 60. याच्या व्यतिरिक्त दुसरं काही विचारलं जाणार नाही. मग बघा आता या परत आपल्या प्रश्नावरती, काय घ्यायचं मला, काय माहिती, समोरची बाजू काढायची आहे, लगतची बाजू. मला सूत्र माहिती आहे टॅनचं, तेच वापरायचं. टॅन 60 वापरणार मी. काय वापरणार, टॅन
60। चलो लिखो भला कैसे आएंगे यहाँ पे। तो सबसे पहले लिखो इन ट्राइंगल, कौन सा ट्राइंगल, इन ट्राइंगल PAV, इन ट्राइंगल PAV किंवा इन राईट अँगल ट्रायंगल असं भी लिख सकते हैं वहां पे। तर सांगा या ठिकाणी काय आहे, अँगल ए बरोबर 90 डिग्री अँड अँगल पी नाही अँगल व्ही इक्वल टू 60 डिग्री, देअरफॉर tan 60 डायरेक्ट सूत्र घेतलं काय, अपोजिट साइड वगैरे काय लिहायचं नाही, डायरेक्ट लिहायचं tan 60. काय मग tan 60 अपोजिट साइड, कोण याची अपोजिट साइड, PA, अपोजिट साइड PA, क्लिअर सगळ्यांना, अपॉन VA लिहा बरं या ठिकाणी काय असेल, अपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड, दॅट्स इट, क्लिअर, ओके. आता tan 60 ची किंमत √3 इक्वल टू PA ची किंमत लिहिली होती मी या ठिकाणी, कुठ लिहिली, हा ही लिहिली बघा, PA इज द हाईट, PA ची किंमत 5500 वर्गमुळात 3 भागिले VA ची किंमत मालूम नाही, VA ची जागी VA. आता हा VA इकडे भागाकारात इकडे जाऊन गुणाकारात होईल, म्हणजे मला या ठिकाणी मिळेल VA गुणिले √3 बरोबर 5500 वर्गमुळात 3. हा वर्गमुळात 3 पलीकडे जाऊन भाग करेल, म्हणजे वर्गमुळात 3 काढला, म्हणजेच मला या ठिकाणी मिळालं देअरफॉर VA इज इक्वल टू 5500 मीटर. हे कुणाचं अंतर मिळालं, VA किती मिळालं, 5500, क्लिअर सगळ्यांना, VA इक्वल टू 55 मीटर, दॅट्स इट. आता बघा लक्षात घ्या, अंतर कोणाचं काढलं, VA अंतर कोणाचं काढलं, VA आता कोणाचं काढायचं राहिलं, AW मग AW साठी परत दुसरा त्रिकोण वापरा. मग काय आहे AW साठी कोणता त्रिकोण घेणार, बघा इन ट्रायंगल, कोणता, इन ट्रायंगल PAW, दिसतोय सगळ्यांना, PAW, क्लिअर. आता हा PAW घेतला की सांगा याच्यामध्ये अँगल A 90 डिग्री, अँगल W 30 डिग्री. परत बघा हा काढला मी PAW. आता PAW घेतला, या ठिकाणी मला PA माहिती आहे, अँगल माहिती आहे 30 डिग्री. आता अँगलची अपोजिट साइड माहिती आहे, ऍडजस्टंट साइड काढायची, समोरची बाजू माहिती, लगतची बाजू काढायची, कोणाचं सूत्र, टॅनचं सूत्र, चला वापरा. मग टॅन कोणासाठी, 30 साठी, अपोजिट टॅन 30 अपोजिट अपॉन ऍडजस्टंट घ्या बरं. मग या ठिकाणी काय असेल, देअरफॉर टॅन 30 इक्वल टू, कोण आहे 30च्या अपोजिट, 30च्या अपोजिट आहे PA डिवाइड AW. चलो लिखो वाला यहाँ पे PA डिवाइड AW. अब tan 30 की वैल्यू क्या है, 1/√3, वेरी गुड, इक्वल टू PA किती आहे, 5500 वर्गमुळात 3, 5500 वर्गमुळात 3, ओके. AW च्या जागी AW. अब क्या करेंगे, अब करेंगे क्रॉस मल्टीप्लाई, 1 इंटू AW दैट इज AW इक्वल टू √3 याला गुणा, म्हणजेच 5500 वर्गमुळात 3 याला गुणा वर्गमुळात 3 √3, क्लिअर सगळ्यांना. चलो 5500 √3 इंटू √3 मागच्या गणितात सांगितलं, ओके. √3 इंटू √3 रूट कॅन्सल, 3 √3 इंटू √3 3, 3 ने मल्टिप्लाय करा ह्या 5500, म्हणजेच मला या ठिकाणी मिळालं AW इज इक्वल टू किती आलं, हे 16500 मीटर. हे काय आलं, हे आलं AW. आता बघा मला काढायचं काय, मला काढायचं आहे V पासून ते W पर्यंत. मला मिळालं काय, मला मिळालं VA मिळालं, मला मिळालं AW मिळालं, ओके. म्हणजे जर समजा मी असं म्हटलं, आता हे तुमचं VA, हे तुमचं AW, ओके. एवढं अंतर मिळालं, एवढं अंतर, हे दोघांचं मिळून काढायचंय ना मला. मग मी दोघांचं काय करणार, तर या ठिकाणी मी करणार दोघांची बेरीज. लिहा या ठिकाणी हे 3 पॉइंट कसे आहेत, हेअर V, हे लक्षात आहे का, याला काय वाचतात, V रेषा, A रेषा, W काय वाचतात त्याला, याला वाचतात V बिटवीननेस, A बिटवीननेस, W, ओके. V दरम्यान, A दरम्यान, W, हे 3 पॉइंट, हे 3 बिंदू एका लाईन मध्ये आहेत ना, एका रेषेत आहेत ना, एक रेषेत ना, कोलिनियर. म्हणजे या ठिकाणी मी म्हणू शकतो देअरफॉर फर्स्ट पॉइंट पासून ते लास्ट पॉइंट म्हणजे VW इक्वल टू ह्या दोन छोट्या डिस्टन्सचं समेशन, ओके. VW इज इक्वल टू VA प्लस AW. तर या ठिकाणी किमती पुट करा, VW ची किंमत माहित नाही, VA ची किंमत इथे काढली बघा मी 5500, लिहा बरं त्या ठिकाणी. मग किती असेल, या ठिकाणी 5500 अधिक AW ची 16500,
करा दोघांची बेरीज, करा दोघांची बेरीज. ती आली माझी 22,000. किती आली? 22,000 VW. 22,000 मीटर. दॅट्स इट. द्या याला चौकट. झालं. किती आलं अंतर? 22,000 मीटर. झालं का उत्तर? नाही. राहिलं. काय राहिलं? प्रश्न काय विचारला? प्रश्न विचारला डिस्टन्स बिटवीन वाशी ब्रिज अँड वरळी सी लिंक. आता त्यांनी तुम्हाला म्हटलं का की वाशीला व्ही म्हणा? तुम्ही काही बी म्हणा ना. ओके. मग उत्तर तेच लिहायचं जे त्यांनी विचारलं. त्यांनी विचारलं त्याच्यातलं अंतर तर आपण बी त्याच भाषेत सांगा. त्यांनी काय विचारलं? डिस्टन्स बिटवीन. मग तसंच लिहा. देअरफॉर डिस्टन्स कुठलं? बिटवीन वाशी ब्रिज अँड वरळी सी लिंक इज किती आलं? किती आलं? 22,000 मीटर आलं. किती आलं? 22,000 मीटर. आणि मग याला अशी छान छान चौकट करा. त्यावेळेस तुम्हाला कंप्लीट मार्क भेटून जातील. क्लिअर सगळ्यांना? ओके. आता बघा या ठिकाणी लक्षात ठेवण्याच्या काय गोष्टी आहे. लक्षात ठेवण्याच्या गोष्टी अशा आहे. प्रश्न विचारला वाशी ब्रिज आणि वरळी सी लिंक यांच्यामधलं डिस्टन्स किती आहे तर आपण तेच लिहायचं. ओके. कारण मी म्हटलं VW तुम्ही एबीसीडी काय बी म्हणू शकता ना त्याला. ओके. त्यानंतर त्यांनी आपल्याला डिस्टन्स देत असताना 5,500 मीटर मध्ये दिलं होतं. कशात दिलं होतं बेटा? मीटर मध्ये दिलं होतं. मग तुम्ही पण शेवटचं उत्तर मीटर मध्ये सांगा. त्यांनी जर ते किलोमीटर मध्ये दिलं असतं तुम्ही किलोमीटर मध्ये आणलं असतं. ओके. त्यांनी जर सेंटीमीटर मध्ये दिलं असतं आपण सेंटीमीटर मध्येच त्यांना उत्तर द्यायचं शेवटचं. ओके. या ठिकाणी आपल्याला फुल मार्क्स मिळतात. चला या ठिकाणी शेवटचा प्रश्न असतो बघा 3 मार्कांसाठी. भरपूर वेळेस म्हटलं तर आउट ऑफ सिलेबस प्रश्न आहे. आउट ऑफ सिलेबस कुछ भी क्या आउट ऑफ सिलेबस कसा प्रश्न विचारतील बाळांनो? आउट ऑफ सिलेबस वगैरे अशा प्रकारचा काही प्रश्न नसतो. हा प्रश्न असतो तुमच्या बेसिक प्लस ऍडव्हान्स कन्सेप्टचं मिक्सचर. तुम्हाला छोट्या छोट्या कन्सेप्ट जर येत असतील, तुम्हाला त्या कन्सेप्ट प्रॉपर कुठे यूज करायच्या माहित असतील तर हा प्रश्न तुम्हाला नक्कीच सोडवता येतो. कधीच हा प्रश्न आउट ऑफ सिलेबस नसतो. अत्यंत सोपा प्रश्न असतो. थोडंसं या ठिकाणी लॉजिकल थिंकिंग क्रिएट करण्याची आवश्यकता असते. बघा साइन थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 ही किंमत दिलेली आहे. आणि तुम्हाला म्हटलं की शो दॅट कॉस स्क्वेअर थिटा प्लस कॉस टू द पॉवर 4 थिटा इक्वल टू 1. आता डायरेक्ट मी काही एलएचएस आरएचएस घेणार नाही. ठीक आहे. तुम्हाला वाटतं घ्या. काय घ्या मग? एलएचएस. एलएचएस काय या ठिकाणी? कॉस स्क्वेअर थिटा प्लस कॉस टू द पॉवर 4 थिटा. इथपर्यंत क्लिअर. आता याची किंमत आणायची 1. काय म्हटलं मी? याची किंमत आणायची आहे 1. मग आता याची किंमत 1 केव्हा येईल? जर कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा राहिला असतं. काय म्हटलं मी? हे कॉस स्क्वेअर थिटा ॲज इट इज. कॉस स्क्वेअर थिटा ॲज इट इज प्लस जर या ठिकाणी कोणत्या ठिकाणी? ह्या ठिकाणी साइन स्क्वेअर थिटा जर राहिलं असतं, साइन स्क्वेअर थिटा जर राहिलं असतं तर त्या ठिकाणी 1 मी म्हणू शकलो असतो. पण नाही कधी तर नाही. मग जी काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्याच्यानुसार घ्या. हिअर गिवन डाटा. दिलेल्या माहितीनुसार गिवन डाटा. काय बेटा गिवन डाटा? साइन थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. आता लक्षात घ्या या ठिकाणी मी असं म्हणू शकतो का साइन थिटा इक्वल टू 1 हा जो काही या ठिकाणी प्लस साइन स्क्वेअर आहे ना तो उधर भेज देत आपण. ओके. जर त्याला बरोबरच्या पलीकडे पाठवलं तर तो साइन स्क्वेअर थिटा जो या ठिकाणी प्लस आहे तो मायनस बनणार. दॅट्स इट. काही अडचण नाही. आता या ठिकाणी लक्षात घ्या साइन थिटा जशाच्या तसा बरोबर 1 मायनस साइन स्क्वेअर. 1 मायनस साइन स्क्वेअर काय सूत्र आहे बेटा? कॉस स्क्वेअर थिटा. द्या रिझन. काय रिझन? साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 हे द्या. किंवा काय सांगितलं तुम्हाला? 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू कॉस स्क्वेअर थिटा द्या. काही द्या. काही फरक पडत. दॅट्स इट. आता लक्षात घ्या या ठिकाणी काय किंमत आली? साइन थिटा इक्वल टू कॉस स्क्वेअर थिटा. लक्षात घ्या मी या ठिकाणी जे लिहिलंय हा आपला कॉस स्क्वेअर थिटा ॲज इट इज प्लस. बघा जो कॉस पॉवर 4 होता त्या कॉस पॉवर 4 ला मी कसं लिहिलं? कॉसचा स्क्वेअर त्याचा स्क्वेअर. कॉसचा स्क्वेअर चालतंय ना? बिलकुल चालतंय. का बरं नाही चालणार? पॉवरचं मल्टिप्लिकेशन करू शकतो ना आपण. कॉसचा स्क्वेअर त्याचा स्क्वेअर. आता लक्षात घ्या या ठिकाणी हा ब्रॅकेटचा स्क्वेअर ॲज इट इज. ब्रॅकेटचा स्क्वेअर ॲज इट इज. कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू साइन थिटा किंमत भेटली आपल्याला. वाटलं तर याला म्हणा इक्वेशन नंबर 1 असंही म्हणा.
क्लिअर सगळ्यांना? म्हणजेच मग मी काय करू शकतो? तर मी जिथं कॉस स्क्वेअर आहे तिथं मी ठेवू शकतो साइन थिटा. इथं रिझन द्या फ्रॉम इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 1 समीकरण 1 वरून. क्लिअर सगळ्यांना? कळलं? दॅट्स इट. आता बघा बरं काय मिळालं? तर मला मिळालं कॉसचा स्क्वेअर थिटा प्लस साइनचा स्क्वेअर थिटा. आता साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. द्या रिझन. ॲज साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. अरे ओके का? ओके. आता ही 1 म्हणजेच काय तुमची? ये है आपकी आरएचएस देअरफॉर एलएचएस इक्वल टू आरएचएस. आता एलएचएस इक्वल टू आरएचएस झालं की लिहा काय प्रूव्ह करायचं होतं? देअरफॉर कॉसचा स्क्वेअर थिटा प्लस कॉसचा पॉवर 4 थिटा इक्वल टू 1. दॅट्स प्रूव्ह. हे सिद्ध झाले. भेटले 4 मार्क. दॅट्स प्रूव्ह. या सेशनमध्ये मी सॉल्व्ह करून दिलेला प्रत्येक एक्झाम्पल स्वतः मनाने एक वेळेस नक्की सॉल्व्ह करा. या सेशनमुळे ट्रिग्नोमेट्रीच्या संबंधित तुमच्या माइंडमध्ये थोडं जरी क्लॅरिटी आला असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहा तुमच्या नावासमोर ट्रिगो टॉपर. हा व्हिडिओ तुमच्या किमान 2 मित्रांना नक्की शेअर करा. जर या व्हिडिओला 1000 प्लस लाईक असतील तर मी तुमच्यासाठी एका सेपरेट सेशनमध्ये बोर्डाचे मागील 5 वर्षांचे PYQ घेऊन येईल. चला भेटूयात नवीन सेशनमध्ये नवीन एनर्जी सोबत. विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू.